नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती परत एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय आणीबाणी हा जो टॉपिक आहे, जो वेगवेगळ्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तो आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आधी असं डिसाईड केलं होतं की फक्त राष्ट्रीय आणीबाणीबद्दल बोलायचं आणि त्याच्या आजूबाजूचा कंटेक्स्ट सांगायचा. मात्र नंतर असं रिअलाईज झालं की तेवढंच सांगून भागणार नाही, म्हणून आपण काय करतोय की त्याला हे जे राष्ट्रीय आणीबाणी नावाचा टॉपिक आहे त्याला वेगवेगळ्या भागामध्ये आपण डिवाइड करतोय. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला राष्ट्रीय आणीबाणीचा भाग 1 पाहणार आहोत आपण आज. नंतर भाग 2 मध्ये पूर्ण आपण राष्ट्रीय आणीबाणी एक्झॅक्टली काय होती आणि लागलं तर आपण तिसराही भाग बनवू, परंतु नॉलेज आपण डिटेल घेण्याचा प्रयत्न करू. आजचं जे लेक्चर आहे, ज्यांनी याच्या आधी मेन्स दिलेले आहेत किंवा जे भविष्यात मेन्स देणार आहेत, सध्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करताय किंवा ज्यांना प्रिलिम्स देण्याचा पण अनुभव आहे, त्यांना आजच्या लेक्चरचं महत्त्व लक्षात येईल, म्हणजे की हे लेक्चर किती महत्त्वाचं आहे आणि किती नॉलेजेबल आहे. आजचं लेक्चर जे लोक ऐकतील ते मेन्समध्ये किमान 20 ते 25 मार्काचे पाईक ठरतील, म्हणजे तुम्हाला इझिली तेवढे मार्क्स गेन होऊ शकतात आजच्या लेक्चरवरून. एवढं आजचं लेक्चर महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या कंटेक्स्टमध्ये जर सांगायचं झालं कोणकोणत्या विषयात तुम्हाला ते लागणार आहे, तर आजचं लेक्चर हे राज्यशास्त्राच्या दृष्टीनं तर महत्त्वाचंच आहे. राष्ट्रीय आणीबाणी म्हटल्यानंतर लक्षात येते की बाबा पॉलिटीमध्ये आपल्याला हे लेक्चर लागणार आहे. पॉलिटीसोबतच तुम्हाला हे लेक्चर आधुनिक भारताचा इतिहासात देखील महत्त्वपूर्ण आहे, अर्थशास्त्रात देखील महत्त्वाचं आहे आणि तेवढंच महत्त्व त्याला गव्हर्नन्स जे आहे राज्यशास्त्रातला तुमचं जे राज्यसेवा मेन्स आहे त्याच्यामध्ये जो GS2 आहे, ज्यामध्ये पॉलिटी अँड गव्हर्नन्स आहे, त्या गव्हर्नन्समध्ये देखील याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन असतात. हे जे 2-3 भाग असणार आहेत तुमचे, असून समजून चला प्रत्येक भाग 10-10, 15-15 मार्काचा हा तुमचा प्रत्येक भाग आहे आणि 3ही भाग किंवा 2ही भाग मिळून तुम्हाला जवळपास 25 ते 30 मार्काचं आरामात मटेरियल आजच्या आणि येणाऱ्या लेक्चरमध्ये गेन होणार आहे. फक्त तुम्हाला कॉन्स्टंट राहायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये लिहिण्यासारखं भरपूर होतं. PPT जर बनवतो म्हटल्या असत्या, भयंकर PPTs बनल्या असत्या, तर ते बनवण्याऐवजी मी काय केलेलं आहे की मी स्वतःहून तुम्हाला त्या सगळी माहिती सांगणार आहे. तुम्ही एक नोटबुक घेऊन सोबत बसणं अपेक्षित आहे आणि जे जे महत्त्वाचे मुद्दे आहे मी सांगतोय की हे लिहून घ्या, तुम्ही हे लिहिलं पाहिजे, ते व्हिडिओ स्टॉप करून त्या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करून घेणं मला अपेक्षित असणार आहे. चला तर मग डिस्कस करायला सुरुवात करूया. राष्ट्रीय आणीबाणी भाग 1. आता हे माझं इंट्रोडक्शन आहे. याच्यामध्ये मी UPSC मुलाखतींचा, राज्यसेवा मुलाखतींचा, मला मिळालेल्या पोस्टचा उल्लेख केलेला आहे. त्या ठिकाणी पुढे जाऊया आपण. हे विषय कव्हर होणार आहे. थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला बोललेलो आहे की पॉलिटी, आधुनिक भारताचा इतिहास, गव्हर्नन्स आणि अर्थशास्त्राचाही काही भाग आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे एकदा हे लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला पाठ करण्याची काही एक गरज पडणार नाही आहे. फिटोफिट तुमच्या डोक्यात बसणार आहे. फक्त तुम्हाला लक्ष देऊन ऐकण्याची गरज आहे. हे विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप आहे, जे एज्युकेशन ट्री मीडिया कंपनीचं आहे. ते तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जे वेगवेगळे कोर्सेस पाहिजे आहे ते ॲपवरती अवेलेबल आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता ॲपवरनं. ही आमची एक टीम आहे. आम्ही नवीन एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे राज्यसेवा MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी, ज्यामध्ये क्लास 1 क्लास 2 अधिकारी जे आहे राज्यसेवेतून घडलेले, ज्यांना ऑलरेडी पोस्ट मिळालेली आहे, त्या अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालायसिस, डिटेल ॲनालायसिस, सिलेबस वाईज सर्व एक कोर्स ते डिटेलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शिकवणार आहे. तुम्ही जे लोक राज्यसेवा मेन्ससाठी प्रिपेअर करतायत, त्यांच्यासाठी हा कोर्स म्हणजे चांगली पर्वणी आपल्याला असं म्हणता येईल. त्यानंतर हा कोर्स इंटिग्रेटेड पण आहे आणि सिंगल याच्यामध्ये पण अवेलेबल आहे. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं नाही मला गव्हर्नन्स पाहिजे, तर फयाज सरांचा गव्हर्नन्स तुम्ही जॉईन करू शकता किंवा पॉलिटी अँड गव्हर्नन्स जॉईन करू शकता. त्यानंतर तुम्हाला कृषी जॉईन करायचं आहे तर मयूर सरांचं तुम्हाला कृषी पण त्या ठिकाणी अवेलेबल आहे. सिंगल कोर्सेस भरपूर लोकांना अफोर्डेबल नसते, 8-10 हजार रुपये डायरेक्ट भरणं शक्य नसते, तर मग ते सिंगल कोर्सेस देखील त्या ठिकाणी जे आपल्याला आवश्यक आहे ते त्या ठिकाणी जॉईन करू शकता. त्यानंतर हेच अधिकारी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे विदर्भ आयएस अकॅडमीचं, याच्यामध्ये 1 दिवसाआड सध्या लाईव्ह येऊन विद्यार्थ्यांचे काय करतायत त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत, गायडन्स पण करतायत. गायडन्स झाल्यानंतर पर्सनली तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येत आहेत ते त्या टेलिग्राम चॅनलवर रोज संध्याकाळी, म्हणजे 1 दिवसाआड संध्याकाळी 6 वाजता त्यांचे सेशन्स असतात. ते सेशन्स देखील तुम्ही जॉईन करू शकता आणि तुमचे पर्सनल प्रॉब्लेम, तुम्ही महाराष्ट्र किंवा भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असाल तिथून तुम्ही तुमचे प्रश्न त्यांना त्या टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता. तुम्हाला विदर्भ आयएस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याची लिंक म्हणजे ॲपची लिंक म्हणा, त्याच्यानंतर iOS सॉफ्टवेअरसाठी म्हणजे जे ॲपलचा फोन वापरतात आयफोन, त्यांच्यासाठी त्याच्यानंतर जी टेलिग्रामची लिंक आहे ह्या सर्व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही हे सर्व डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही ते ॲप घेऊ शकता. पुढे जाऊया. आणखी एक याच्यात जे हे निखिल खेमनार सर आहे यांच्यासोबत मला पर्सनली खूप चांगले अनुभव आलेले आहे.
आता तुम्ही माझ्या फॅमिलीसारखे आहात म्हणजे. सो आपलं हे विदर्भ आय एस अकॅडमीचं कुटुंब आहे. काही दिवसापूर्वीच ते 1,00,000 सदस्यांचं बनलेलं आहे आणि दिवसेंदिवस ते वाढत चाललेलं आहे आपलं जे कुटुंब आहे. सो एक कुटुंबातले मेंबर म्हणून मी तुमच्याशी चर्चा करतोय की निखिल खेमनार सर जे आहे, आता त्यांची तुलना जर मला करावीशी वाटली कोणासोबत तर पहा, मी एक इन जनरल सांगतो. मी एकदा रायगडावर गेलो होतो. म्हणजे आता कॉलेजला असताना माझं तिथूनच झालेलं आहे, रायगडमधूनच मी पासआउट आहे. लोणेरे, बाटू लोणेरे, तिथून माझं बीटेक झालेलं आहे केमिकलमध्ये. सो आम्ही नेहमी दरवर्षी जायचो रायगडावर. आता रिसेंटमध्ये 1-2 वर्षापूर्वी कोविड यायच्या आधी 2018-17मध्ये आय थिंक मी तिथं गेलो होतो रायगडावर. रायगडावर गेलेला असताना तिथं एक मला व्यक्ती दिसला. म्हणजे त्याची एकदम त्याची वाईफ, त्याचा मुलगा छोटा, ते घेऊन पायऱ्या चढत चढत त्या लेकराला घेऊन वरपर्यंत चढले होते. मग त्याच्या बायकोशी आमचं डिस्कशन झालं आणि तो सतत असा हात ठेवायचा छातीवर आणि जगदंब 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 म्हणायचा. मग त्याच्या वाईफसोबत आम्ही थोडंसं कम्युनिकेट केलं. आम्हाला फार म्हणजे एकदम मोटिवेट झाल्यासारखं वाटलं की महाराजांचा हा एवढा मोठा फॅन फॉलोअर आहे. तर ते म्हटले होते की जसा माणसाला जगण्यासाठी श्वास आवश्यक असतो ना, तसं माझ्या मिस्टरांना जगण्यासाठी शिवाजी महाराज आवश्यक आहे म्हणे. आणि त्यांचा जो मुलगा होता, ते जे शिवस्तुती असते ना, राजाधिराज महाराज श्रीमंत वगैरे वगैरे, ते एक त्याच्यामध्ये ती शिवस्तुती आहे. ती त्या लेकराला एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी त्याला बालकडू पाजलेला होता तो शिवस्तुतीचा, त्यानं पूर्ण म्हणून दाखवलेली होती. म्हणजे जसं तो सतत काय करायचा, जगदंब 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 असं काय करायचा आणि महाराजांचं सतत मनन चिंतन करायचा. म्हणजे मला त्या माणसाशी कंपॅरिझन करावं वाटते निखिल सरांचं. म्हणजे एवढी डिसेंट ॲक्च्युली त्यांना ह्या प्रोजेक्टमध्ये येण्याची काही एक गरज नव्हती. ऑलरेडी ते सहाय्यक संचालक यवतमाळमध्ये, अहमदनगरचे आहे, यवतमाळमध्ये सहाय्यक संचालक वित्त व लेखा या क्लास 1 पोस्टवर, म्हणजे त्यांच्या बॅचमध्ये 8 पोस्ट होत्या. वित्त व लेखा संचालक, सहाय्यक संचालक वित्त व लेखाच्या 8 पोस्ट होत्या. त्या 8 पोस्टमध्ये फक्त एकच पोस्ट आयोगाने भरली आणि ते एकटे सिलेक्ट होणारे होते त्या पोस्टसाठी राज्यसेवेमधून. चांगली क्लास 1ची नोकरी आहे, चांगला पगार त्यांना आहे, पण विद्यार्थ्यांप्रती कमिटमेंट जे म्हणतो आपण, सो ते ह्या व्यक्तीकडून शिकलं पाहिजे. सो त्यांनी लगेच हो म्हटलं. त्यांना रिक्वेस्ट केली आम्ही की तुम्ही देऊ, कारण आम्ही त्यांचे इंस्टाग्राम त्यांचं ते फॉलो केलं होतं. त्याच्यामध्ये ते शॉर्ट ट्रिक्स टाकायच्या क्वेश्चनच्या, त्या आम्हाला फारच आवडल्या. आणि त्यांनी जसं हो म्हटलं इथं आले आणि कोर्स पण कंडक्ट करायला सुरुवात केला. मग त्यांना जेव्हा त्यांच्या रूमवर जायचो मी, त्यांच्या फ्लॅटवर जेव्हा जायचो किंवा इथंही आमच्या कॅम्पसमध्ये जेव्हा त्यांच्याशी माझी भेट व्हायची, तर त्यांचं प्रत्येक वेळेस ते यायचं, सागर सर तुम्हाला तो प्रश्न माहीत आहे का, आयोगाने पूर्वपरीक्षेत विचारला होता, सागर सर तो माहीत आहे का, मेन्समध्ये विचारला होता. त्यांनी मला सांगितलं की 2019मध्ये, माझ्या अंगावर काटा उभा राहतोय, 2019मध्ये जो राज्यसेवेचा पेपर झाला मुख्य परीक्षेचा HRDचा, ते म्हटले होते 67 क्वेश्चन 0 नॉलेजवर सॉल्व्ह होतात सर HRDचे. त्यांना 105 मार्क आहे बरं का HRDमध्ये. आणि फक्त HRDच नाही तर सर्वच विषयामध्ये कॉमन लॉजिकचा जर वापर केला ना म्हणे सर, तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता म्हणे. सो अभ्यास, लॉजिक आणि पेपर सोडवण्याची सततची प्रॅक्टिस आणि ॲनालायसिस याच्यावर आरामात उपजिल्हाधिकारी पोस्ट मिळते. त्यांचं म्हणणं होतं मला आत्ता नेऊन बसवा, मी परत उपजिल्हाधिकारी काढून दाखवतो तुम्हाला पोस्ट. सो असे जे आहेत, आपण म्हणताय धुरंधर म्हणावं लागेल. म्हणजे एकाहून एक जबरदस्त ट्रिक्स त्यांच्याकडे आहे, क्वेश्चन टॅकल करण्याचे अप्रोच आहे. सो असे एकदम रणधुरंधर तुम्हाला त्या कोर्समध्ये त्या ठिकाणी शिकवायला आहे. त्याचा नक्की तुम्ही बेनिफिट घेतला पाहिजे. पुढे जाऊया. हां, आता हे प्राचीन भारताच्या नोट्स विकत घ्या हे सांगण्यासाठी तुम्हाला मी हे इथं टाकलेलं नाही आहे. फक्त हे सांगत होतो की सहज एक बाबा की विदर्भ आय एस अकॅडमीचं एक ऑनलाईन मटेरियल असलं पाहिजे, नोट्स असल्या पाहिजे, प्रॉपर बुक जसं असते त्या टाईपच्या, म्हणून आम्ही ते तयार केलं. ते एवढं आवडलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रचंड पोरांनी त्याला एकदम म्हणजे रिस्पॉन्स दिलेला आहे. मग त्याच्यावरून मोटिवेट होऊन आता इथून पुढे विदर्भ आय एस अकॅडमी जे महत्त्वाचे आहे, जे मार्केटमध्ये मिळत नाही, फॉर एक्झाम्पल प्राचीन भारतासाठी चांगलं मटेरियल मराठीत उपलब्ध नव्हतं, इंग्लिशमध्ये होतं पण मराठीत उपलब्ध नव्हतं. आता मध्ययुगीन भारतासाठी पण आम्ही काढतोय. त्यानंतर मेन्समध्ये कृषी घटकासाठी चांगलं मटेरियल अवेलेबल नाही, गव्हर्नन्ससाठी चांगलं मटेरियल अवेलेबल नाही आहे, मग सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी चांगलं मटेरियल इंग्लिशमध्ये आहे, मराठीत नाही आहे. तर जास्त सेल व्हावा, मग मुद्दामून असे पुस्तकं काढायची की जे जास्त लोक विकत घेतात, त्यात आम्ही बिलीव ठेवत नाही. आमच्यासाठी महत्त्वाचं काय, जे भेटत नाही आहे तुम्हाला मार्केटमध्ये ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं, जेणेकरून थोडक्यात जी पोस्ट हुकते आहे तुमची, ती पोस्ट तुम्ही त्या ठिकाणी काय केली पाहिजे, क्लिअर केली पाहिजे. तर एक एक पुस्तकं आता आपल्या विदर्भ आय एस अकॅडमीचे लॉन्च होतील. त्याच्यामध्ये कंटेंट म्हणजे तुम्हाला कंटेंट मिळतील, कारण मी स्वतः त्याच्यावर वर्क करतोय, त्या पुस्तकांवर, त्या नोट्सवर स्वतः वर्क करतोय. तुम्हाला A1 क्वालिटीचं मटेरियल त्या ठिकाणी आता मिळणार आहे. म्हणजे मी तर सांगतोच आहे तुम्हाला, पण रिटर्न फॉर्मॅटमध्ये जे तुम्हाला बसून अभ्यास करायला लायब्ररीमध्ये उपयोगी येतील, येतं लक्षात, असं मटेरियल त्या ठिकाणी विदर्भ आय एस अकॅडमी आता जनरेट करते आहे आणि लवकरच तुमच्या जवळ ते अवेलेबल होईल.
आजचा टॉपिक आपण सुरू कुठून करणार आहोत. ॲक्च्युली आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं होतं राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे असं म्हणू आपण की इंदिरा गांधीचा डिक्लायनिंग पिरियड होता हा. म्हणजे असं समजून चला की जी प्रसिद्धी इंदिरा गांधीनं मिळवली होती, म्हणजे जिनं जे मागच्या 10-12 वर्षात कमावलेलं होतं, इंदिरा गांधीचं ड्युरेशन खूप आहे बरं का. म्हणजे इंदिरा गांधीनं जवळपास पंतप्रधान पदावर त्यांच्या जीवनातले 16 वर्ष काढलेले आहे. सो आत्तापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये जवाहरलाल नेहरू नंतर जर लॉंग ड्युरेशनसाठी कोणी पंतप्रधान बनले असेल तर ती इंदिरा गांधी आहे. जवाहरलाल नेहरू काहीतरी 16 वर्ष 9 महिने म्हणजे जवळपास 17 वर्षासाठी काय राहिलेले आहेत त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत. तशा इंदिरा गांधी जवळपास त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल 16 वर्षासाठी या पदावर होत्या. म्हणजे सो सेकंड हायेस्ट ड्युरेशनसाठी त्या पदावर राहिलेल्या आहेत. आता ह्या ज्या इंदिरा गांधी आहे ज्यांना एवढी प्रसिद्धी मिळालेली आहे ती एका आणीबाणीमुळं सगळी प्रसिद्धी जी आहे या लेडीनं काय केलेली आहे त्या ठिकाणी घालवलेली आहे. असं म्हणतात की स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं पद टिकवण्यासाठी त्यांनी लोकशाहीला त्या ठिकाणी काय केलेलं आहे धारेवर धरलेलं आहे. स्वतःचं पद अबाधित ठेवण्यासाठी आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणीसारखी काळीक तिनं भारताच्या डेमोक्रेसीवर फासलेली आहे. आणि हा डिक्लायनिंग कालखंड होता इंदिरा गांधीचा. मग तो डिक्लायनिंग कालखंड डिस्कस करण्याच्या आधी जो इंदिरा गांधीचा सुवर्ण कालखंड होता, कशा पद्धतीनं एक लेडी जिला लोक गुंगी गुडिया म्हणायचे ती त्या ठिकाणी या भारतामध्ये रौद्र रूप धारण केलेली दुर्गा बनलेली आहे. सो याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि नंतर जो वाईट काळ सुरू झालेला आहे इंदिरा गांधीचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रमुख व्यक्तिमत्व तिच्या विरुद्ध लढताना दिसत आहेत ते म्हणजे JP नारायण, जयप्रकाश नारायण, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अतिशय महत्त्वाची भूमिका त्यांच्या यंग असण्यापासून बजावलेली होती. ते कशा पद्धतीने इंदिरा गांधीच्या विरुद्ध गेले, त्यांचं जे संपूर्ण क्रांतीचं आंदोलन होतं, गुजरातमधलं नवनिर्माण क्रांतीचं आंदोलन होतं, ते पण आपण काय करणार आहोत पुढच्या भागामध्ये डिस्कस करणार आहोत. आता सध्या आपण इंदिरा गांधी सत्तेत कशा येतात इथपासून काय करूया डिस्कशन करायला सुरुवात करूया. तर आता इंदिरा गांधी सत्तेत येतात, त्या पंतप्रधान बनतात. तो दिवस आहे 24 जानेवारी. आता हे ज्या डेट्स आहेत, हे जे व्यक्ती, आता सहज बोलून गेलो मी थोड्या वेळापूर्वी की सर्वाधिक कालखंडासाठी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान पदावर होते. सहज बोलून गेलो. आयोग याच्यावर पण प्रश्न विचारते आणि पोरं इंदिरा गांधी उत्तर मारतात. त्यांना वाटते इंदिरा गांधी खूप जास्त ड्युरेशनसाठी होती. असं नाही आहे. पंतप्रधान पदावर सर्वात जास्त ड्युरेशनसाठी जवाहरलाल नेहरू राहिलेले आहे. त्यामुळे शब्दही पडू देऊ नका. मी म्हणतो नोटबुक घेऊनच हातात बसा. स्टॉप करायचं, लिहून घ्यायचं, स्टॉप करायचं, लिहून घ्यायचं. हे पुस्तकात पण तुम्हाला मिळणार नाही. एवढ्या डिटेलमध्ये मी तुम्हाला कंपाईल करून हा डाटा काय करतोय त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणजे मी हे लिहून का दिलेलं नाही आहे, कारण मला खूप काही सांगायचं आहे आणि वेळेचं बंधन आहे. आपल्याला एवढा मोठा डाटा, एवढं मोठं लेक्चर ते वेळेच्या गणितात बसवायचं आहे. 1-1.25 तासात 1.5 तासात ते लेक्चर झालं पाहिजे आणि कंटेंट एवढं तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग आता तुमच्या साईडनं काय कर्तव्य आहे की तुम्ही ते काय करत चला, नोट डाऊन करत चला. पुढे जाऊया. इंदिरा गांधी 24 जानेवारी 1966ला पंतप्रधान पदावर येतात. त्याचं कारण असं असते की भारताचे जे पंतप्रधान आहे ज्यांचं नाव आहे लाल बहादूर शास्त्री, यांचा 10 जानेवारीला त्या ठिकाणी मृत्यू होतो. 10 जानेवारी 1966. आता लाल बहादूर शास्त्रीबद्दल मी तुम्हाला थोडंसं बोलतो. लाल बहादूर शास्त्री म्हणजे त्यांचं असं म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान. सो हाईटनं फार कमी होते आणि ते काय म्हणता येईल त्या कालखंडामध्ये वेळेचा तगादा म्हणता येईल. सो त्याच्यानुसार ते पंतप्रधान बनले होते. सो जेव्हा नेहरूंचं सरकार होतं तेव्हा ते माहिती व संचारचे काय राहिलेले आहे त्या ठिकाणी कॅबिनेट मिनिस्टर राहिलेले आहे. गांधीवादी विचारसरणी होती, पण कोणाचं असं फारसं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं किंवा फार छाप पाडणारं व्यक्तिमत्व असं काही नव्हतं. जवाहरलाल नेहरूंचा 1964मध्ये जेव्हा मृत्यू झाला तेव्हा या पदासाठी म्हणजे पंतप्रधान पदासाठी सर्वात प्रबळ दावेदार होते के कामराज. आता तुम्ही म्हणणार हे के कामराज कोण आहे, हे कुठून आली पर्सनॅलिटी के कामराज, आणि हे एवढे का दावेदार होते पंतप्रधान पदाच्या निवडणुकीमध्ये, एवढं काय होतं यांच्यामध्ये? तर त्याचं रिझन असं होतं की 1962ला भारताचं चीनसोबत युद्ध झालं. भारताचं चीनसोबत युद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये भारताचा दारुण पराभव झाला. हे आपल्याला मान्यच करावं लागणार की भारताच्या सैनिकांना त्या ठिकाणी पाठ दाखवून पळून यावं लागलं. त्याचा सर्व दोष हा जवाहरलाल नेहरूंवर ठेवण्यात आला की त्यांची फॉरेन पॉलिसी म्हणू शकता किंवा त्यांचे वेगवेगळी डिप्लोमसी म्हणू शकता, ही पूर्णपणे फेल गेलेली होती. ज्या चीनला आपण आपला मोठा भाऊ मानलं, हिंदी चीनी भाई भाई म्हणून नारे लावले, त्याच चीननं आपल्याला दगा दिला. भारताचा जो काश्मीरला लागून असणारा अक्साई क्वीनचा भाग होता, शब्द बघा अक्साई क्वीन, त्याला चीन लोकांनी काय केला, कुचिनपणा केला आणि त्याला नाव दिलं. पहा काय नाव दिलेलं आहे, अक्साई चीन नाव देऊन दिलं आणि तो ताब्यात घेऊन घेतला. तेव्हा जवाहरलाल नेहरू शांत बसले. त्यानंतर 1962ला युद्ध करून अरुणाचल प्रदेशचा आणि आसामचा अर्धा भाग म्हणजे नॉर्थ ईस्ट जवळपास कोणाच्या ताब्यात चालला गेला, त्या ठिकाणी चीनच्या ताब्यात चालला गेला.
ज्याच्यामध्ये बॉम्डिला आणि बुमला या पासमधून त्यांनी एंट्री मारली होती भारतामध्ये आणि भारताच्या सैनिकांना तिथून पळावं लागलं. म्हणजे याचा दोष पूर्ण जवाहरलाल नेहरूंवर ठेवण्यात आला आणि जवाहरलाल नेहरू याच्यामुळे ऑलरेडी फ्रस्ट्रेशनमध्ये होते की चीनसोबत झालेल्या युद्धात नेहरूंचा पराभव झाला होता. नेहरूची जी पीसफुल पॉलिसी होती ती टोटली फसलेली होती. नेहरूंचं जे जगाला चाललेलं होतं तिसरी आघाडीत करून त्या ठिकाणी शांततेचा संदेश द्यायचा तो पूर्णपणे फसलेला होता. त्यामुळे नेहरू ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड होते. त्याच्यामध्ये नेहरूंच्या विरुद्ध नेहरूंचाच एका कालखंडात मित्र असणारा, खांद्याला खांदा लावून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लढा देणारा तो म्हणजे जे.बी. कृपलानी, जो आधी काँग्रेसमध्ये होता पण नंतर नेहरूमुळेच त्यांनी काँग्रेस नंतर सोडल्याचं तुम्हाला पाहायला मिळते. वेगळ्या पक्ष त्यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली, नंतर श्रमिक मजदूर संघटनेची स्थापना केली. असं करून नेहरूलाच विरोध करताना दिसत आहेत म्हणजे. आणि त्याच विरोधी पार्टीत असणाऱ्या जे.बी. कृपलानींनी जवाहरलाल नेहरूंच्या विरुद्ध संसदेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडला. आता ऑब्वियस आहे जवाहरलाल नेहरूंना त्या कालखंडात मेजॉरिटी होती म्हणून हा अविश्वासाचा ठराव त्या ठिकाणी मंजूर झाला नाही किंवा रद्द झाला किंवा तो कॅन्सल करण्यात आला, तो पास होऊ शकला नाही. पण हाही मोठा शॉक होता जवाहरलाल नेहरूसाठी की आपल्या विरोधात एवढा लोकप्रिय पंतप्रधान, फक्त भारतासाठी नाही तर जगाच्या पाठीवर आपण म्हणता येईल एवढा पीसफुल पंतप्रधान आणि स्वतःच्याच देशामधला स्वतःचाच एक मित्र आपल्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडतो. यामुळे नेहरू शॉकमध्ये होते आणि 1964मध्ये ह्याच डिप्रेशनमध्ये त्यांचा काय झाला, फायनली मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर एक अशी पर्सनॅलिटी होती ज्याचं नाव होतं के कामराज. त्यांचे पंतप्रधान पदावर म्हणजे किंवा पंतप्रधान बनण्याचे चान्सेस खूप जास्त होते. आता तुम्ही म्हणणार असं काय केलं के कामराजने, हे तर नाव आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. लाल बहादूर शास्त्री नाव आम्ही खूपदा ऐकलेलं आहे, आम्ही मोरारजी देसाई नाव खूपदा ऐकलेलं आहे, पण ही जी पर्सनॅलिटी आहे ते म्हणजे कोणते, के कामराज. हे एवढे का महत्त्वाचे होते त्याचं कारण असं होतं की नेहरूची पब्लिसिटी जी आहे आणि नेहरूची पब्लिसिटी आणि ओघाओघानं काँग्रेसची पब्लिसिटी 1963 पासून कमी व्हायला लागली इंडो चायना वॉरमुळं. भारताचा जो भारत चीन युद्धामध्ये पराभव झाला होता, ह्या पराभवामुळं त्यांची पब्लिसिटी जी आहे नेहरूंची आणि काँग्रेसची ती कमी व्हायला लागलेली होती. मग ही जी कमी होणारी पब्लिसिटी आहे ती परत रिस्टोअर करून देण्यासाठी किंवा काँग्रेससाठी काम करण्याची गरज आहे असं म्हणून त्यांनी ते जे मद्रास त्या कालखंडात किंवा तमिळनाडू म्हणावं लागेल आपल्याला, तमिळनाडूचे मुख्यमंत्री पद त्यांनी सोडून दिले, त्याचा राजीनामा दिला आणि स्वतःच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मला परत काय करायचं आहे, काँग्रेसला प्रसिद्धी मिळवून द्यायची आहे, पब्लिसिटी मिळवून द्यायची आहे, यासाठी लोकात जाऊन काम करण्याची गरज आहे. म्हणून त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि लोकात जाऊन काम करण्यासाठी ते काय झालेल्या काँग्रेससाठी कामाला लागलेले आहे. त्यांच्या हे जे पाऊल उचललं, ह्या पाऊल उचलण्यामुळं सगळ्या भारतामध्ये ते एकदम लाईमलाईटमध्ये आले, ज्यांना कोणीच ओळखत नव्हतं के कामराजांना. हा इतिहासामध्ये हा जो प्लॅन आहे त्यांचा, हा के कामराज प्लॅन या नावाने प्रसिद्ध आहे. राज्यसेवेच्या मेन्समध्ये आत्तापर्यंत के कामराज प्लॅनवर 2 प्रश्न विचारलेले आहे. अतिशय सोपा की काँग्रेसची सेवा करण्यासाठी, काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. त्यांचा ऑरा एवढा जबरदस्त होता की 6 मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या पदाचे काय करावे लागले, राजीनामे. ते स्वतः 1 आणि +5 म्हणजे एकूण 6 मुख्यमंत्र्यांनी के कामराज प्लॅन अंतर्गत स्वतःच्या मुख्यमंत्री पदाचे राजीनामे दिले. एवढंच नाही तर नेहरूच्या कॅबिनेटमध्ये असणारे लाल बहादूर शास्त्री, मोरारजीभाई देसाई, सखा पाटील यासारख्या 6 कॅबिनेट मिनिस्टरनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आणि पक्षासाठी काम करायला लागले. सो त्याच्यामुळं जवाहरलाल नेहरू अतिशय इम्प्रेस होते आणि के कामराज यांचा जो कद होता काँग्रेस पार्टीमधला, हा अचानक काय झालेला आहे, वाढलेला आहे. के कामराजच मुख्यमंत्री बनणार होते, पण के कामराजचा एक ड्रॉबॅक होता, त्यांना हिंदी बोलता येत नव्हती. त्यांना 2च लँग्वेज यायच्या, इंग्लिश ती पण तुटकी फुटकी यायची, तमिळ भाषा ती चांगली बोलू शकत होते, त्यांना हिंदी येत नव्हती. म्हणून साहजिक होतं की ते मुख्यमंत्री बनू शकत नव्हते. त्यांनी स्वतःच म्हटलं त्यांची राहणी अतिशय साधी होती. जी मिड डे मील स्कीम आहे, जी आपण तमिळनाडूकडून घेतलेली आहे, मध्यान्ह आहार भोजन योजना तुम्हाला माहीत असेल 1995मध्ये लॉन्च झालेली, 15 ऑगस्ट 1995मध्ये मध्यान्ह आहार भोजन म्हणतो आपण त्याला, शिजवलेले अन्न त्याच्यामध्ये तुम्हाला दिल्या जाते. सो ही जी योजना आहे ही तमिळनाडूपासून प्रेरित आहे. पण तमिळनाडूमध्ये कोणत्या पर्सनॅलिटीपासून प्रेरित आहे, तर ही योजना तमिळनाडूमध्ये पहिल्यांदा यांनीच आणलेली होती, के कामराज यांनी. अतिशय साधी राहणी होती, सगळ्यांच्या फेवरमधले होते, आवडते नेते होते के कामराज. पण के कामराजचा ड्रॉबॅक होता, त्यांना हिंदी येत नव्हती आणि हिंदी न येणारा व्यक्ती पंतप्रधान बनणे हे हास्यास्पद होतं, म्हणून त्यांनी पंतप्रधान पदाला नाही म्हटलं. पण त्यांना एक गोष्ट माहीत होती, जरी मी किंग बनलो नाही तरी मी किंग मेकर मात्र जरूर बनलो पाहिजे. म्हणून किंग मेकर बनण्यासाठी त्यांनी स्वतःचे सर्व सत्तासूत्र हातात ठेवण्यासाठी त्यांनी पंतप्रधान पदावर अशी पर्सनॅलिटी आणली जे आपल्या दबावात राहिले पाहिजे, ते म्हणजे अतिशय शांत असणारे लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्रीला पत्रकार पण इज्जत देत नव्हते सुरुवातीला.
पण लाल बहादूर शास्त्रींनी 1965मध्ये असं एक काम करून दाखवलं की जे आजही म्हणजे आजच्याही पंतप्रधानांना ते पॉसिबल नाही आहे. म्हणजे पास्टमध्ये तर कोणाला पॉसिबल झालंच नाही, पण आजच्याही पंतप्रधानाला, भविष्यातल्या एखादा पंतप्रधानाला पॉसिबल होईल का, हे थोडंसं काय आहे त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल, डाऊटफुलच आहे ही गोष्ट. तुम्ही म्हणाल असं कोणतं काम केलं होतं? काम असं केलं होतं त्यांनी की 1965ला भारत पाक युद्ध झालं. भारत पाक युद्धाचं कारण काय होतं? तेव्हा पंतप्रधान 1964ला ऑलरेडी कोण बनलेले होते त्या ठिकाणी? आपले लाल बहादूर शास्त्री बनलेले होते. 1965ला लाल बहादूर शास्त्रीच पंतप्रधान होते. सो पाकिस्तानला असं वाटलं की भारताची अर्थव्यवस्था दुष्काळामुळे ऑलरेडी मोडकळीस आलेली आहे, चीनसोबत युद्धामुळे मोडकळीस आलेली आहे. आता काय करू शकतो आपण? आपले जे वेगवेगळ्या ठिकाणी क्लेम आहेत भारतावर ते रिगेन करू शकतो. स्पेशली काश्मीर आपण ताब्यात घेऊ शकतो. भारत काय झालेला आहे त्या ठिकाणी? वीक, दुबळा देश झालेला आहे, असा गैरसमज पाकिस्तानचा झाला आणि पाकिस्तानने सर्वात पहिले गुजरातवर अटॅक केला. गुजरातची बॉर्डर पाकिस्तानला लागूनच आहे विद्यार्थी मित्रांनो. ती गुजरातची बॉर्डर जी पाकिस्तानला लागून आहे, तिथं एक ठिकाण आहे ज्याला सर क्रिक म्हणतात. म्हणजे क्रिक म्हणजे खाडी. क्रिक म्हणजे काय? त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार असतात खाडीचे. काही क्रिक असतात, काही गल्फ असतात. गल्फ ऑफ खंबात, गल्फ ऑफ कच्छ हे नाव ऐकले असतील तुम्ही. सो असा एक निमुळता भाग समुद्राचा जो जमिनीच्या आतपर्यंत जातो, तो अतिशय निमुळता आणि चिंचोळा असतो. पाण्याचा असा भाग जो जमिनीच्या आतपर्यंत घुसलेला असतो आणि तो अतिशय नॅरो असतो, त्याला आपण क्रिक असे म्हणतो. त्यापेक्षा मोठा असेल तर त्याला आपण गल्फ म्हणतो. आणि जर ओपनिंग आणखी मोठी झाली त्याच्या तोंडाची तर त्याला आपण बे म्हणतो. जॉग्राफीचा भाग आहे तो. सो क्रिक, गल्फ, बे. आणखी एक संकल्पना आहे इश्चुरी. ती नर्मदा नदीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. समुद्राचं पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत शिरते त्याला इश्चुरी म्हणतात. जमिनीत शिरत असेल तर क्रिक म्हणतात, मोठ्या भागात शिरत असेल तर गल्फ म्हणतात, आणि तोंड जर त्याचं लय मोठं असेल तर त्याला काय म्हणतात? बे. बे म्हणजे बे ऑफ बेंगॉल. तोंड मोठं आहे म्हणून त्याला बे ऑफ बेंगॉल म्हणतात. सो असे त्याचे वेगवेगळे भाग. तशी एक क्रिक आहे, त्याला आपण क्रिक म्हणतो. खाडीच म्हणतात मराठीमध्ये त्याला, क्रिक. तर ते एक सर क्रिक नावाची खाडी आहे, दलदलीचा प्रदेश आहे हा, आणि कोरी क्रिक नावाची खाडी आहे. सो या भागामध्ये काय केलेलं आहे त्या ठिकाणी? पाकिस्तानने हळूचकन अटॅक केला आणि हा जो भाग आहे, जो निर्मनुष्य आहे, तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आणि एवढंच नाही तर या भागात जेव्हा रिअलाईज झालं तेव्हा मुख्यमंत्री बलवंतराय मेहता नाव ऐकलं असेल, पंचायत राजसाठी फेमस आहे, त्रिस्तरीय पंचायत राज माहीत असेल तुम्हाला, 1957. सो ते म्हणजे बलवंतराय मेहता. हे जे बलवंतराय मेहता होते त्या कालखंडामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री होते. हे सहज काय झालं बाबा तिथं म्हणून त्यांच्या असिस्टंटसोबत आणि 2 पत्रकारासोबत त्या भागामध्ये दौरा करायला गेले. तर पाकिस्तानची जी हे आहे एअरफोर्स, त्या एअरफोर्सनी यांचं हेलिकॉप्टरच उडून टाकलं. त्यामध्ये ते मारल्या गेले. बलवंतराय मेहता पाकिस्तानच्या हल्ल्यात मारल्या गेले. तेवढंच नाही तर त्यांनी जम्मू आणि काश्मीरवर अटॅक करत असताना एअरफोर्सचे 2 त्या ठिकाणी ऑपरेशन राबवले. एक म्हणजे ऑपरेशन ग्रँड स्लॅम आणि ऑपरेशन गिब्राल्टार किंवा ऑपरेशन जिब्राल्टार, असे 2 ऑपरेशन राबवले जे भारताने परतवून लावले. परतून लावत असताना म्हणजे ते जे लाल बहादूर शास्त्री होते त्यांनी एक अफलातून योजना आखली. म्हणजे ते डिप्रेस होते किंवा त्यांना फार टेन्शन आलेलं होतं आणि आंतरराष्ट्रीय प्रेशर पाकिस्तानवर असण्याऐवजी, हल्ला करणाऱ्या पाकिस्तानवर असण्याऐवजी भारतावर जास्त होतं की तुम्ही काही करू नका म्हणून. पहा, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स जे आहे, आजही आपले माननीय पंतप्रधान तुम्हाला वेगवेगळ्या जगातल्या देशांचे दौरे करताना दिसतात, ते याच कारणामुळं. इंटरनॅशनल जे आहे तुमचे रिलेशन हे खूप जबरदस्त असले पाहिजे, नाही तर हे असं होतंय. सो भारतावर इंटरनॅशनल प्रेशर होतं. पाकिस्ताननं अटॅक केला, त्याला झापण्याऐवजी भारताला म्हणत होते तुम्ही शांत बसून राहा. आणि शांत बसून राहणाऱ्यापैकी लाल बहादूर शास्त्री नव्हते. गंमत सांगतो, मॅप काढून दाखवतो एक छोटासा तुम्हाला, त्याच्याशिवाय ती गंमत तुमच्या लक्षात येणार नाही. हा आपला जम्मू आणि काश्मीरचा रिजन. इथं पाकिस्तान आहे. पाकिस्ताननी 2 ऑपरेशन सुरू केले होते जम्मू अँड काश्मीर जिंकून घेण्यासाठी. हा पाकिस्तानचा भाग आहे, आपण असं म्हणूया. सो पाकिस्ताननी हा भाग जिंकून घेण्यासाठी किंवा ताब्यात घेण्यासाठी 2 ऑपरेशन राबवले होते. ऑपरेशन जिब्राल्टार आणि ऑपरेशन ग्रँड स्लॅम, हे 2 ऑपरेशन राबवले. इथं अटॅक केला जम्मू आणि काश्मीरवर, आणि जम्मू अँड काश्मीरचा बहुतेक भाग त्यांनी काय केलेला आहे किंवा वादग्रस्त काश्मीरचा, ज्याला आपण गिलगिट बाल्टिस्तानचा एरिया म्हणतो, दर्दिस्तान, गिलगिट बाल्टिस्तान, हा काय आहे त्या ठिकाणी आपण त्याला पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो आणि ते लोक त्याला इंडिया ऑक्युपाईड काश्मीर म्हणतात. हा जो ऑक्युपाईड काश्मीरचा रिजन होता, पाक ऑक्युपाईड काश्मीरचा, तो पाकिस्तानने ऑलमोस्ट ताब्यात घेतला होता. लाल बहादूर शास्त्री दिल्लीमध्ये असताना अतिशय टेन्शनमध्ये होते. मग त्यांनी एक निर्णय घेतला. पहिले फोन स्विच ऑफ करून टाकला, कारण अमेरिकेचे सतत फोन येत होते त्यांना, शांत राहा, तुम्ही काही करू नका, तुमच्या साईडनं तुम्ही रिटॅलिएट करू नका, म्हणून त्यांनी फोन स्विच ऑफ करून टाकला. सेक्रेटरींना पण सांगितले फोन स्विच ऑफ करा, आणि मिलिटरीच्या हेडला बोलवलं आणि सरळ सांगितलं घुसा पाकिस्तानमध्ये.
म्हणून त्यांनी काय केलं की भारताच्या सीमेपासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानमधलं एक अतिशय महत्त्वपूर्ण शहर आहे, त्याचं नाव आहे लाहोर. तुम्हाला माहीत असेल, अमृतसरपासून फार जवळ आहे ते. सो लाहोर, भारताच्या बॉर्डरपासून 40 किलोमीटरवर असणारं लाहोर. सो भारताचे सैनिक डायरेक्ट इकडच्या दिशेने निघाले आणि लाहोर शहर त्यांच्या ताब्यातून जिंकून घेतलं. म्हणजे प्लॅन काय होता त्यांचा, कोणाचा, आपल्या लाल बहादूर शास्त्रींचा, की तुम्ही आमच्या काश्मीरवर अटॅक करताय आणि काश्मीर जिंकून म्हणताय हा पाकिस्तानचा भाग आहे, ठीक आहे, तुम्हाला धडा शिकवतो. पहिले लाहोर जिंकून घेणार, मग रावळपिंडी जिंकून घेणार आणि नंतर पेशावर जिंकून घेणार आणि इकडचा जो भाग आहे याला भारत घोषित करून टाकणार. आले ना भारतामध्ये, भारतातच राहा. आता तुम्ही पाकिस्तानसाठी जम्मू काश्मीर जिंकायला आले होते, आता तुमचा पाकिस्तानचा एवढा भाग काय बनलेला आहे त्या ठिकाणी, भारत बनलेला आहे. असा प्लॅन होता. जसा लाहोर जिंकून घेतलं, जगातल्या सर्वच देशाचे धाबेदन आणले आणि सगळ्या देशांनी अचानक काय केलेलं आहे, इंटरफेअर करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये रशिया आघाडीवर होता, कारण त्याला अमेरिकेचा दबदबा वाढू द्यायचा नव्हता. म्हणून अमेरिकेच्या आधी रशिया धावून आला आणि भारताला सांगितलं की युद्धविराम द्या, तुमच्या म्हणजे जो POK वाला एरिया आहे किंवा IOK वाला एरिया आहे हे पाकिस्तान सोडून देईल, आम्ही तुम्हाला वचन देतो. आणि असं म्हणत लाल बहादूर शास्त्रींना त्यांनी हे केलं, म्हणजे राजी केलं एका गोष्टीसाठी, की आपण काय करू, भारत आणि पाकिस्तानमध्ये परत एकदा पीसफुल टॉक सुरू करू. आणि फायनली 10 जानेवारी 1966 मध्ये रशियाच्या मदतीनं ताश्कंद करार झाला. कोणामध्ये झाला तो, इंडिया आणि पाकिस्तान ह्या दोन देशामध्ये 10 जानेवारी 1966 मध्ये ताश्कंद करार झाला. ताश्कंद ही रशियामध्ये येणारं ठिकाण होतं, महत्त्वाचं ठिकाण होतं. आता सध्या उझबेकिस्तानची राजधानी आहे ताश्कंद. रशियाचे नंतर 1990च्या दशकामध्ये 15 ते 16 भाग पडले. त्या 15 ते 16 भागापैकी मग उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, त्याच्यानंतर असे भरपूर सारे, तिकडं तुम्ही गेलं तर बेलारूस, इस्टोनिया, लॅटिव्हिया, लुथनिविया असे वेगवेगळे भाग त्या ठिकाणी पडलेले आहे. सो त्यापैकी एक उझबेकिस्तान, त्याची राजधानी ताश्कंद आहे, आधी ती रशियाचा भाग होती. त्या रशियामध्ये रशियाचे तत्कालीन 2 मोठे म्हणावं लागल्या आपल्याला लीडर, त्यांचे नाव पण तुम्हाला माहीत पाहिजे. एकाचं नाव होतं त्याच्यामध्ये कोसिजेन आणि एकाचं नाव होतं ब्रेझनेव. ब्रेझनेव आणि कोसिजेन यांनी काय केलं, त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये पीस टॉक घडून आणला. त्यामुळं अचानक लाल बहादूर शास्त्रीची भारतामध्ये नव्हे पूर्ण जगामध्ये इमेज सुधारली, की लाल बहादूर शास्त्री उंचीनं कमी आहे परंतु त्यांचं कर्तृत्व एवढं जबरदस्त आहे की जे नेहरू यांना कधी जमलं नसतं आणि आजपर्यंत भारतातल्या कुठल्या लीडरला ते जमलेलं नाही आहे. ती गोष्ट म्हणजे लाहोर जिंकून घेणं, पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या नाकावर टिचून लाहोर हिरावून आणणं त्यांच्यापासून, ही एक मोठी ॲक्टिव्हिटी होती. आणि स्वतःच्या टर्मवर काय करायला लावणं, ताश्कंद करार करायला लावणं. रशियासारख्या देशाला, बलाढ्य देशाला धावून यावं लागलं ह्या दोघांमधला प्रॉब्लेम निपटारण्यासाठी. ही एक मोठी जगाच्या पाठीवरची गोष्ट होती. हे कदाचित खूप लोकांना आवडलं नाही, काँग्रेसमधल्याच खूप लोकांना आवडलं नाही. कदाचित तुम्ही घातपात म्हणू शकता किंवा नॅचरल म्हणू शकता. ह्या माणसाची 10 जानेवारी 1966 या रोजी काय झाली, डेथ झाली. त्याच्यावर भरपूर डॉक्युमेंटरीज पण बनलेल्या आहे, डेथ कशी झाली म्हणून त्यांची. मग 10 जानेवारीला डेथ झाल्यानंतर परत एकदा काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी गुलझारीलाल नंदा गादीवर येतात, म्हणजे पंतप्रधान बनतात गुलझारीलाल नंदा. आता हा पण एक संधी साधूच व्यक्तिमत्व म्हणावं लागेल गुलझारीलाल नंदा. गुलझारीलाल नंदा हे नेहरूंच्या फार जवळ होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिल्या जे प्लॅनिंग होती किंवा आपण जे पहिली पंचवार्षिक योजना त्याचे उपाध्यक्ष राहिलेले आहे, नेहरूंच्या खूप जवळ होते गुलझारीलाल नंदा. पहिल्या वेळेस जेव्हा जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू झाला तेव्हा काळजीवाहू पंतप्रधान म्हणून गुलझारीलाल नंदाच बनले. आणि सेकंड टाईम जेव्हा लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू झाला तेव्हा 14 दिवसासाठी 10 जानेवारी ते 14 जानेवारी या 10 दिवसासाठी काय झालेले आहे, परत एकदा 14 दिवसासाठी परत एकदा काय झालेले आहे, काळजीवाहू पंतप्रधान बनले. आता ह्या काळजीवाहू व्यक्तीलाच पंतप्रधान बनायचं होतं म्हणून तो स्वतः रडत होता की मला पंतप्रधान बनायचं आहे. मागच्या वेळेस तात्पुरतं बनवलं, आत्ताही तात्पुरतंच बनवता. सो असं चालणार नाही, मलाच पंतप्रधान बनवा परमनंट. आणि पंतप्रधान पदासाठी यावेळेस इच्छुकांची रांगच होती. त्यातले महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाण पण होते, सखा पाटील पण होते. आता असे खूप सारे नेते होते जे काय होते, नेहरूंचे जवळचे होते आणि नेहरू कालखंडापासून नेहरूंच्या सोबत राहिले आहे. नेहरूंच्या मृत्यूनंतरच त्यांची इच्छा होती पंतप्रधान बनण्याची, पण लाल बहादूर शास्त्रीमुळे ती गोष्ट राहून गेली. आता त्यांची ती इच्छा परत उफाळून आली आणि हे चॅलेंज होतं कोणासमोर, के कामराज समोर, की आता कोणाला बनवायचं. एक व्यक्ती ज्याला आपण कटपुल्ली म्हणून वापरणार होतो तो नंतर काय बनलेला आहे, स्वतःच एक पॉवरफुल लीडर बनलेला आहे. आणि बाय चान्स त्याचा मृत्यू झाला. आता परत आपल्याला असं व्यक्तिमत्व बसवायचं आहे
जेणेकरून काय झालं पाहिजे की आपला दबदबा जो आहे किंग मेकरवाला दबदबा के कामराजचा, तो दबदबा मेंटेन राहायला पाहिजे आणि पंतप्रधान आपल्या ताब्यात असणारा पाहिजे, आपण दिलेल्या ऑर्डर फॉलो करणाऱ्या असला पाहिजे आणि बाकीच्या लोकांनी नाही म्हणण्याची त्याला ताकद नसली पाहिजे. कारण के कामराज एवढीच कद असणारे किंवा उंची असणारे मोरारजीभाई देसाई, यशवंतराव चव्हाण, त्यात बाबू जगजीवन राम, यस निजलिंगप्पा, येतं लक्षात, असे कितीतरी लोक होते काँग्रेसमध्ये जे काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होते. आणि ते जर पंतप्रधान बनले असते तर त्या ठिकाणी के कामराजचं काही एक चाललं नसतं. म्हणून के कामराजने परत एकदा खेळी खेळली. सो त्या ठिकाणी कोणाला पंतप्रधान बनवलं? इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवलं. इंदिरा गांधी नेहरूंची मुलगी आहे, तिला विरोध होऊ शकत नाही. आणि दुसरं म्हणजे तिला काही कळत नाही, आपल्या हाताखाली राहून काम करू शकते ती. सो पंतप्रधान ते इंदिरा गांधी राहील, पण ऑर्डर कोणाच्या फॉलो करेल? के कामराज यांच्या ऑर्डर फॉलो करेल. सो अशा ड्युएलिस्टिक उद्देशाने पंतप्रधान पदावर कोणाला आणण्यात आलेला आहे? इंदिरा गांधींना आणण्यात आलेला आहे. आणि तो एक योगायोग होता की इंदिरा गांधी काय बनलेल्या आहेत? त्या ठिकाणी पंतप्रधान पदावर आलेल्या आहे किंवा पंतप्रधान बनलेल्या आहे. सो ही होती त्यांची पंतप्रधान बनण्याची इन शॉर्ट कहाणी. आपण पुढे जाऊया. पहा, मग त्या पंतप्रधान बनल्या आणि पंतप्रधान बनल्यानंतर मग आता जे सगळ्यांना अपेक्षित होतं की हिनं फक्त आपल्या हाताखाली काम केलं पाहिजे, तसंच व्हायला लागलं. आता भरपूर लोकांना, स्पेशली मोरारजीभाई देसाई, ही तर पर्सनॅलिटी म्हणजे एवढी हावरट होती. मोरारजीभाई देसाई महाराष्ट्राचे संयुक्त महाराष्ट्र, संयुक्त मुंबई प्रांत म्हणावं लागेल आपल्याला. बाळासाहेब खेरनंतर ते मुख्यमंत्री देखील राहिलेले आहे. आणि तो त्याचा एक चमचा, तो म्हणजे सखा पाटील, हे दोघे जण संयुक्त महाराष्ट्राच्या विरुद्ध होते. तो सखा पाटील तर महाराष्ट्राचा होता आणि तो बावळट म्हणत होता मुंबई कोणाला दिली पाहिजे? गुजरातला दिली पाहिजे. म्हणजे बघा, महाराष्ट्रातच राहणारे काही असे लोक होते म्हणजे बांडगुळं, जे महाराष्ट्राच्या विरुद्ध राहिलेले आहेत. अशी लोक पाहायला भेटतात तुम्हाला, सखा पाटील सारखे किंवा मोरारजीभाई देसाई सारखे. सो मोरारजीभाई देसाईंनी नेहमी महाराष्ट्र तोडण्याची भाषा केलेली आहे. सो महाराष्ट्रासाठी तो आजही विलन आहे म्हणजे मोरारजीभाई देसाई. सो मोरारजीभाई देसाई एवढा हावरट होता, स्वतःच म्हणायचा मला पंतप्रधान बनवा म्हणून. असं कोणी म्हणत असते का? दुसऱ्या माणसाच्याकडून म्हणायचं असते की बाबा मोरारजी चांगला माणूस आहे, तोही पंतप्रधान बनण्यास इच्छुक आहे, तुम्ही त्यांना चान्स दिला पाहिजे. दुसऱ्याच्या करवी म्हणायला पाहिजे ना अशा गोष्टी. पण तो डायरेक्टच म्हणायचा मलाच बनवा ना पंतप्रधान, कशाला इंदिरा गांधीला बनवता? सो असे काही लोक होते म्हणजे. पण ते पंतप्रधान पदावर येऊ शकले नाही, पंतप्रधान बनू शकले नाही. म्हणून इंदिरा गांधीवर ते सतत दबाव टाकायचे. आता त्यांच्यासाठी इंदिरा म्हणजे काय हो? मित्राची पोरगी किंवा भावाची मुलगी. भावाची मुलगी म्हणजे सांगायचं झालं तर नेहरूंच्या सोबत काम केलेलं आहे ना यांनी, स्वातंत्र्य लढ्यात म्हणा किंवा नेहरूजी सोबत काम केलेलं आहे. म्हणून त्यांना असं वाटायचं प्रायोरिटीनुसार आम्ही पंतप्रधान बनलो पाहिजे. पण हे कालचं लेकरू जे आमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी खेळायचं, ज्याला आम्ही इंदू इंदू म्हणायचो, ती पंतप्रधान पदावर आलेली आहे. मग आता ही पंतप्रधान पदावर आली तर सर्व ज्या पॉलिसीज आहेत त्या आपल्या राबवल्या पाहिजे. आम्ही जी म्हणाल ती पूर्व दिशा असं म्हणत ते सतत काय करायचे? इंदिरा गांधीला प्रेशराईज करायचे. तुम्ही पाहू शकता म्हणजे इथं इंदिरा गांधी तुम्हाला अशी स्माईल करताना बिलकुल दिसणार नाही, कायम ती डिप्रेस दिसणार म्हणजे जेवढे फोटो. आणि हे कार्यकर्ते तुम्हाला बुम हसताना दिसणार. पहा म्हणजे मधात तुम्हाला के कामराज दिसतोय, फुल हसताना दिसतोय कार्यकर्ता, एव्हरग्रीन स्माईल आहे त्यांची. म्हणजे राईट हँड साईडला पण दिसतोय, राईट हँड साईडचा तोच मोरारजीभाई देसाई आहे. सो तो पण तुम्हाला एकदम स्माईल करताना दिसतो. आपल्या इंदिरा गांधी बिचारा हातावर हात धरून बसायच्या. कोणी काही प्रश्न विचारले तर ते यांच्याकडे पाहायच्या, म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं ते उत्तर द्यायच्या. डावीकडे पाहिलं तर बाजूचे जगजीवन राम एखादे उत्तर देऊन द्यायचे, उजवीकडे पाहिलं तर मोरारजी उत्तर द्यायचे. त्या बिचाऱ्या बोलू पण शकत नव्हत्या. म्हणजे त्यांना जर बोलवलं तर ते फक्त अध्यक्षपदावर बसायच्या आणि सगळे जे निर्णय आहे त्यांच्या नावाखाली कोण घ्यायचे? हे बाकीचेच लोक घ्यायचे. काँग्रेसमध्ये अशा म्हाताऱ्या लोकांचा म्हणजे आम्ही डिस्कशन करताना त्यांना म्हातारे खोडं म्हणायचं. असे काही म्हातारे खोडं होते काँग्रेसमध्ये. सो ह्या म्हाताऱ्या खोडांचा एक ग्रुपच बनलेला होता, त्याला सिंडिकेट म्हणतात. म्हणजे ह्या म्हाताऱ्या खोडांची काय बनलेली आहे? सिंडिकेट. आणि ह्या सिंडिकेटमध्ये सर्व म्हातारे आणि काँग्रेसमधले प्रॉमिनंट लीडर होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला के कामराज पाहायला मिळतो, मोरारजीभाई देसाई पाहायला मिळतात, आपले यशवंतराव चव्हाण पण पाहायला मिळतात, तुम्हाला सखा पाटील पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये असे खूप सारे लोक होते की जे त्याच्यामध्ये राहिलेले आहेत. ते त्यांच्या रिजनमधले डॉमिनंट होते आणि इंदिरा गांधीला सुधरूच द्यायचे नाही. राम मनोहर लोहिया तेव्हा अपोजिट पार्टीमध्ये होते. प्रजा सोशलिस्ट पार्टी वगैरे त्यांनी, समाजवादी पार्टी त्यांनी नंतर स्थापन केलेले आहे. राम मनोहर लोहिया तेव्हा अपोजिंग पार्टीमध्ये होते किंवा विरोधी पक्षात होते. आणि इंदिरा गांधी जेव्हा संसदेत यायची बिचारी चुपचाप काय करायची? एका कोपऱ्यात बसून राहायची. म्हणून तिला हिनवण्यासाठी त्यांनी एक शब्द वापरला होता, ती म्हणजे कोणता? इतिहासामध्ये फेमस आहे तो, लक्षात ठेवा, गुंगी गुडिया. 2 लक्षात ठेवा. गुंगी गुडिया इंदिरा गांधीला कोण म्हणालं होतं? तर संसदेमध्ये राम मनोहर लोहिया म्हटले होते.
राम मनोहर लोहिया महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे. म्हणजे 1942च्या छोडो भारत आंदोलनामध्ये भूमिगत राहून त्यांनी म्हणजे जे काँग्रेस रेडिओ केंद्र आहे जे उषा मेहताचं होतं त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. भूमिगत राहून स्वतः त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर गोवा मुक्ती संग्रामामध्ये पण महत्त्वाचं काम राहिलेलं आहे. कोणाचं? राम मनोहर लोहियाचं. एक मोठी पर्सनॅलिटी होती, जरी विरोधी पक्षात असले तरी. संसदेमध्ये तिला डायरेक्ट काय म्हटले होते ते? गुंगी गुडिया. गुडिया कशामुळं? कारण पापा की गुडिया होती ती, जवाहरलाल नेहरू की गुडिया होती आणि बोलायची नाही म्हणून तिला गुंगी गुडिया. आणि तुम्हाला विचारलं पुस्तकात सर्वात पहिल्यांदा गुंगी गुडिया असा उल्लेख कोणी केला तर मधुलिमय. लक्षात ठेवा कोणी केला होता? मधुलिमय. तेव्हा हे जे लोक होते राम मनोहर लोहिया किंवा अटल बिहारी वाजपेयी, त्याच्यानंतर तुम्हाला मिनू मसानी, हे सगळे जे लोक होते हे तेव्हा विरोधी पक्षात, जे बी कृपलानी, हे सगळे विरोधी पक्षातले लोक होते. म्हणजे सो त्या कालखंडामध्ये हे लक्षात ठेवा, मधुलिमय आणि राम मनोहर लोहिया परीक्षेमध्ये अशा गोष्टी तुम्हाला काय करतात? विचारतात. मग आता इंदिरा गांधी बिचारी शांत राहायची, हे सगळे डिसिजन घ्यायचे, ते म्हणाल तीच पूर्व दिशा म्हणायचे. परंतु हळूहळू मात्र इंदिरा गांधीला राजकारण समजायला लागलं. 1-2 वर्ष ती काही बोलली नाही. 1966मध्ये काही बोलली नाही, 1967मध्ये काही बोलली नाही, 1968पर्यंत काही बोलली नाही. पण 3 वर्षात तिने एक गोष्ट कमावली जी खरंच अमूल्य असते, ते म्हणजे अनुभव. ते म्हणजे काय? अनुभव. माझं लेक्चर पण तुम्ही अनुभव या कॅटेगरीमध्येच ऐकताय बरं का. का ऐकताय तुम्ही सागर सरांचं लेक्चर? अनुभव आहे सरांना म्हणून. सो अनुभव ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्या लेडीनं 3 वर्षात एकच गोष्ट कमावली. पद नाही कमावलं किंवा उंची नाही कमावली, एकच गोष्ट कमावली. ती म्हणजे कोणती? सो महत्त्वाचं म्हणजे अनुभव. आणि ह्या अनुभवातून ती राजकारण शिकली आणि हळूहळू काय करायला लागली? तिनं दाखवून दिलं की माझ्या शरीरात पण कोणाचं रक्त वाहते? जवाहरलाल नेहरूंचं रक्त वाहते. हे तिनं नंतर दाखवून दिलं. ते कसं दाखवून दिलं याच्याबद्दल आपण डिस्कस करणारच आहोत. काही पॉईंट्स आहेत जे एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे, ते आपल्याला काय करायचे आहे ठिकाणी परत एकदा डिस्कस करायचे आहे. पहा कोणकोणते पॉईंट सुटलेले आहे. हां, आता महत्त्वाच्या घटना ते करण्याच्या आधी पहा, तिच्यासमोर काही चॅलेंजेस होते पहा इंदिरा गांधीच्या, ते आपण डिस्कस करून घेऊ. म्हणजे 1968पर्यंत ज्या ज्या गोष्टी सुटलेल्या आहेत आपल्या, त्या ठिकाणी त्या डिस्कस करू, ज्या एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहे. 1962ला चीन युद्ध झालं होतं. आता ते पण थोडंसं मी तुम्हाला सांगतो. म्हणून म्हटलं हे लेक्चर खूप मोठे होईल, कारण तुम्हाला सर्वांगानं त्या ठिकाणी अभ्यासायला मिळेल. चीन युद्ध का झालेलं आहे? चीन युद्ध ॲक्च्युली होणार नव्हतं. भारत आणि चीनचे संबंध खूप चांगले होते. भारत 1947ला स्वतंत्र झाला, चीन 1948ला स्वतंत्र झाला. चीनला मान्यता देणारा पहिला देश भारत होता. चीनला मान्यता दिली तर दिली, त्याच्यानंतर चीनला इव्हन सिक्युरिटी काउन्सिलचं परमनंट सदस्यत्व मिळावं यासाठी नेहरूजींनी प्रयत्न केलेले आहे. नेहरूजींनी आमसभेमध्ये भाषणं टोकलेले आहे युनायटेड नेशनमध्ये. सो चीनला मोठा भाऊ मानून किंवा चीनला शेजारी आहे बाबा आपला, तो कशा पद्धतीनं मोठं करता येईल हर एक प्रकारे काय केलेलं आहे? जवाहरलाल नेहरूंनी प्रयत्न केलेले आहे. जवाहरलाल नेहरूंच्या ज्या पॉलिसीज होत्या चीनबद्दल ह्या अतिशय मिळमिळीत होत्या. जवाहरलाल नेहरूंना जेव्हा हे जिवंत होते, कोण आपले सरदार वल्लभभाई पटेल, तेव्हा चीन स्वतंत्र होण्याच्या वाटेवर असतानाच सरदार वल्लभभाई पटेलांना म्हणजे ते कळालं होतं की भविष्यात पाकिस्तान आपला मोठा शत्रू नसणार आहे, ना अमेरिका असणार आहे, ना रशिया असणार आहे. आपला मोठा शत्रू हा चीन असणार आहे. ते त्यांच्या दूरदृष्टीने पाहून घेतलं होतं. म्हणून नेहरूंना ते नेहमी लेटर लिहायचे की तू मिळमिळीत धोरण स्वीकारू नको, परफेक्टली सांग, जे काय असेल ते बोल. मॅकमोहन रेषा जी आहे ती फर्मली डिसाईड करून घ्या आत्ताच, नंतर झगडे होतील तुमचे. शेवटपर्यंत जवाहरलाल नेहरू ऐकले नाही. सो म्हणजे त्यांनी काय म्हणू शकतो आपण, पाटा टाकण्याचं धोरण चीनच्या बाबतीमध्ये अवलंबल्याचं तुम्हाला दिसते. म्हणजे एकदा तर चीननं अक्साई चीनचा जो एरिया आहे, जे म्हटलं होतं अक्साई क्वीन म्हणायचे त्याला, तो चायनाने इझिली ताब्यात घेऊन घेतला. आता तो जो एरिया आहे लडाखवाला रिजन किंवा अक्साई चीनवाला रिजन, त्याला कोल्ड डेझर्ट म्हणून ओळखल्या जाते, जिथं काहीच उगवत नाही. मग आता तो चीननं जेव्हा एरिया ताब्यात घेतला तेव्हा जवाहरलाल नेहरूंना विरोधकांनी प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये महावीर त्यागी एक होते पहा. म्हणजे काँग्रेसला विरोध करणारे लोक फार कमी होते. CPI एक होता, CPM कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, तो तर म्हणजे CPM तर नंतर आला, आधी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया होती. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची त्या कालखंडात शेड्यूल कास्ट फेडरेशन होती. नंतर रिपब्लिक पार्टीमध्ये त्याचं रूपांतर झालं. किंवा हे जे असे मोजकेच पक्ष होते जे विरोधी होते काँग्रेसचे, त्याच्यामध्ये जनसंघ पण दिसतोय तुम्हाला श्यामाप्रसाद मुखर्जींचा. त्याच्यानंतर शिखांचं एक स्वतःचं एक दल होतं. सो त्याचे तुम्हाला त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री पण ते राहिलेले आहे, बलदेव सिंग, म्हणजे संरक्षण मंत्री बलदेव सिंग ते तुम्हाला दिसतात. आणि महावीर त्यागी हे असे काही होते जे नॉन काँग्रेस किंवा काँग्रेसचे तर नेते होते की जे भारतामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून होते. म्हणजे त्यापैकी महावीर त्यागी एक होते. महावीर त्यागी चटकन उठले जेव्हा जवाहरलाल नेहरू म्हणे की तो एरिया चीननं जिंकून घेतला आहे आणि तेवढ्या त्या बंजर एरियासाठी काय करणं, चीनसोबत युद्ध करणं म्हणजे मूर्खपणा राहील.
असं म्हटल्यानंतर महावीरत्यागी ताडकन उठले, विरोधी पक्षाचे होते ते म्हणे माझ्या डोक्यावर पण केस उगवत नाही म्हणे, म्हणून मी काय माझी मान कापून दिली पाहिजे का म्हणे. सो भारताची ती काय आहे म्हणे मान आहे, तिथं काही उगवत जरी नसलं तरी भारताचा तो एरिया तुम्ही एवढ्या इझिली कसं काय देऊ शकता. याच्यावरून लक्षात येते की नेहरूजींचं धोरण जे होतं चीन प्रति हे अतिशय मिळमिळीत होतं. नंतरच्या कालखंडामध्ये आपण चीनसोबत काय केलेलं आहे, 1954ला पंचशील करार साईन केलेला आहे. पंचशील करारामध्ये असं म्हणण्यात आलं की भारत आणि चीन, पंचशील म्हणजे त्यामध्ये 5 तत्व होते. भारतात बुद्धिझमचा उगम आहे, त्याच्यानंतर चीनमध्ये तर बुद्धिझमच आहे सर्वत्र. मग दोघांमध्ये कल्चरली कॉमन गोष्ट कोणती आहे चीन आणि भारतामध्ये, तो म्हणजे बुद्धिझम. म्हणून त्या आधारावर बुद्धिझम या आधारावर काय करण्यात आलेलं आहे, पंचशील नाव देण्यात आलेलं आहे त्या कराराला, ज्याच्यामध्ये 5 तत्व 1954 मध्ये एकमेकांमध्ये 28 एप्रिल 1954 मध्ये भारत आणि चीनमध्ये 5 तत्वांवर एक करार झाला, ज्याला पंचशील करार म्हणतात, ज्यामध्ये स्पष्ट मेन्शन करण्यात आलं होतं की भारत आणि चीन एकमेकांचा आदर करेल, एकमेकांच्या सोव्हर्निटी आणि इंटिग्रिटीचा. दोन्ही देश एकमेकावर आक्रमण करणार नाही, दोन्ही देशांचे पीसफुल रिलेशन्स राहतील, दोन्ही देश एकमेकांसोबत व्यापार चांगल्या पद्धतीनं करेल, दोघांचा पीसफुल को एक्झिस्टन्स राहील, आणि सर्वात महत्त्वाचं नॉन इंटरफेरन्स. भारताच्या अंतर्गत पॉलिसीमध्ये आणि चीनच्या अंतर्गत पॉलिसीमध्ये भारत आणि भारताच्या अंतर्गत पॉलिसीजमध्ये चीन हस्तक्षेप करणार नाही. अशा 5 तत्वांचा पंचशील करार भारत आणि चीनमध्ये सामील झाला. हे 5ही तत्व लक्षात ठेवा बरं का. सो हे 5ही तत्व तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात, इयर पण एक्झाममध्ये विचारतात. बरं कोणत्या नेत्यांनी साईन केला, एकीकडे जवाहरलाल नेहरू होते आणि पलीकडच्या साईडनं चो एन लाय होते. लक्षात ठेवा त्यांचे तेव्हा प्राईम मिनिस्टर कोण राहिलेले आहे, चो एन लाय. देशाचे सर्वा त्या कालखंडामध्ये माओ झेडॉंग येतं लक्षामध्ये. त्यांचा कम्युनिझम, त्यांनी एक स्वतःची एक वेगळी आयडिओलॉजी मांडलेली आहे कम्युनिझमची, ते म्हणजे माओ झेडॉंग हे त्यांचे राष्ट्रप्रमुख होते आणि पंतप्रधान चो एन लाय राहिलेले आहे. सो याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू आणि चो एन लायमध्ये हा करार काय झालेला आहे, पंचशील घडून आलेला आहे. परंतु चीनचाच भाग असणाऱ्या किंवा चीनच्याच बाजूला असणाऱ्या, आपण भाग म्हणू शकत नाही त्याला, तो म्हणजे कोणता, तिबेटचा एरिया. तिबेटनं नेहमी स्वतःला स्वतंत्र देश मानलेला आहे आणि चीनचे जे सर्व असायचे ते तिथले धर्मगुरू आणि राजकीय गुरु एकच, ते म्हणजे दलाई लामा. दलाई लामा हे पद आहे. सो दलाई लामा हे असं पद आहे जो राजकीय गुरु पण आहे आणि धार्मिक गुरु पण आहे. सो त्यांचे जे दलाई लामा होते ते भारतामध्ये आले, भारतानं त्यांना आश्रय दिला. ही गोष्ट होती 1959च्या तितक्यातली. आणि त्याच वेळेस त्यांचे जे प्राईम मिनिस्टर आहे चीनचे ते भारतात येणार होते. मग असं एक घडून आलं चित्र की चीननं आपल्याला मारून टाकू नये म्हणून दलाई लामा चीनच्या तावडीतून वाचण्यासाठी भारतात पळून आले आणि भारतात ज्या स्टेजवर बसलेले होते त्या स्टेजवर जवाहरलाल नेहरू कोणाला घेऊन गेले, चीनच्या प्राईम मिनिस्टरला. तुम्ही विचार करा की त्या दलाई लामाकडून चीनच्या प्राईम मिनिस्टरला किती राग येत असणार म्हणे दलाई लामाकडे पाहून, आणि दलाई लामाच्या बाजूला बसलेल्या नेहरूजींकडे पाहून किती राग येत असणार. मग त्यांचं असं म्हणणं होतं की भारताने पंचशील करार तोडला, म्हणजे तुम्ही आमच्या अंतर्गत मॅटरमध्ये हस्तक्षेप करायला नको होता. आता भारताने असं काही हस्तक्षेप वगैरे केलेला नव्हता. ॲक्च्युली तो दलाई लामा भारतात आला, आपण हाकलून देणार आहे का त्याला? भारत तर आधीपासून अतिथी देवो भव या तत्वावर विचार ठेवणारा आहे, म्हणजे विश्वास ठेवणारा आहे. आणि नेहरूजींनी असं कधीच इमॅजिन केलं नाही की चीन एवढ्याशा छोट्या कारणासाठी भारतावर आक्रमण करेल. पण चीननं ती गोष्ट लय सिरियसली घेतली आणि डायरेक्ट भारतावर आक्रमण करून टाकलं की तुम्ही जर म्हणजे नॉन इंटरफेरन्सची पॉलिसी तोडत असाल तर मग आम्ही नॉन ॲग्रेशनची पॉलिसी तोडतो आणि भारतावर आक्रमण करतो. तर तो होतं म्हणजे भारत चीन युद्ध. याचं लक्षात. आणि ह्या भारत चीन युद्धाचा गैरफायदा घेऊन 1965ला भारतावर कोणी आक्रमण केलं, पाकिस्तानने. पण पाकिस्तानचं आक्रमण आपण परतवून लावलेलं आहे. आणि हेच चालू असताना 1966मध्ये किंवा 1965मध्येच 65-66मध्ये भारतात भीषण दुष्काळ पडला. हा दुष्काळ म्हणजे असं समजून त्याला शतकातला बंगालचा दुष्काळ जर सोडला 1943चा तर हा 1965चा 66चा भयावह दुष्काळ होता. माझे आजोबा आत्ताही त्याचे किस्से सांगते की आपल्या गावामध्ये एक मिलो नावाची ज्वारी यायची म्हणे, ती अमेरिकेतून यायची आणि ती मिलो नावाची ज्वारी लाल कलरची असायची. आणि असं म्हणजे म्हटलं जायचं की ही ज्वारी अमेरिकी लोक त्यांच्यात इथं डुकराला खाऊ घालतात आणि ती ज्वारी भारतामध्ये काय केल्या जायची, म्हणजे जे लोक दुष्काळात आहेत ते मरू नये दुष्काळामुळं म्हणून त्यांना दिल्या जायची. ती मिलो नावाची ज्वारी आम्ही खायचो म्हणे, लाल कलरची, खायची पण इच्छा व्हायची नाही, आम्हाला डुकरं खाताना दिसायचे म्हणे ते आजोबा आत्ताही सांगतात. आणि याच मिलो नावाच्या ज्वारीमध्ये त्या कालखंडात गाजर गवताचं पण बीज आलेलं आहे, त्याला लोकांनी प्रतिकात्मक नाव देऊन टाकलं, ते म्हणजे काँग्रेस गवत. येतं लक्षामध्ये. काँग्रेसच्या कालखंडात ते भारतात आलेलं आहे म्हणून त्याला गाजर गवत म्हणा किंवा काँग्रेस गवत म्हणा, ते याच कालखंडामध्ये तुम्हाला कुठे येताना दिसतंय, भारतात येताना दिसतंय. भयावह दुष्काळ, खूप सारे लोक त्यामध्ये मारले गेले. म्हणूनच तर लाल बहादूर शास्त्रींनी तेव्हा जय जवान जय किसानचा नारा दिला होता. जय जवान जय किसान इन सेन्समध्ये की पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात
भारतीय सैनिक शहीद झाले आणि आता दुष्काळजन्य परिस्थितीत भारताच्या पाठीचा कणा शेतकरी आहे म्हणून जय जवान जय किसान, त्यामध्ये नंतर व्हॅल्यू ॲडिशन केलं कोणी, अटल बिहारी वाजपेयीने जय जवान जय किसान जय विज्ञान ते म्हटले होते. सो याच कालखंडात म्हणजे दुष्काळ एवढा भयावह होता की आपल्या लाल बहादूर शास्त्रींनी सर्वांना आवाहन केलं की एक टाईमचं जेवण सोडून द्या आणि स्वतःच्या जिथं तुम्हाला जागा मिळेल, जशी जागा मिळेल तिथं शेती करा. त्यांचं जे पंतप्रधानांचं जे घर असते येतं लक्षात, सफदरजंग रोडवर आय थिंक आहे ते रोड, म्हणजे ते घर जे आहे तिथलं दिल्लीतलं, त्या घराचं जे गार्डन होतं त्या गार्डनवर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. एवढे चांगले होते आपले लाल बहादूर शास्त्री म्हणजे. सो त्या कालखंडात एवढा दुष्काळ पडला होता. ह्या 3 गोष्टीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा पूर्ण मोडकळीस आलेला होता. चीन युद्ध, पाकिस्तान युद्ध आणि दुष्काळ. मग अशा परिस्थितीत, अशा बॅकग्राऊंडमध्ये इंदिरा गांधी काय बनलेली होती, त्या ठिकाणी पंतप्रधान बनली होती. मग आता दुष्काळ आणि युद्धजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी इंदिरा गांधीने एक नवीन मार्ग निवडला, तो म्हणजे फॉरेन रिलेशन काय करायचे, भारताचे बळकट करायचे. म्हणून तिनं सर्वात पहिले काय केलेलं आहे, फॉरेन दौरा हाती घेतलेला आहे. येतं लक्षात, त्याच्याबद्दल थोड्या वेळात बोलूच आपण. सो तिला चॅलेंजेस कोणकोणते होते, पहिलं चॅलेंज होतं, पहिले 2-3 चॅलेंज होते हे की भीषण दुष्काळ एक होता, पाकिस्तान युद्ध एक होतं, चीन युद्ध एक होतं. इंदिरा गांधीला आणखी एक महत्त्वाचं चॅलेंज होतं, ते तर ह्या सगळ्यांपेक्षा जास्त होतं, ते म्हणजे काँग्रेसमधूनच तिला अंतर्गत विरोध होता. कोणाचा, हे जे सिंडिकेट होते जुने खोडं, हे जे इंडिकेट होते किंवा जुने काँग्रेसमधले जे लीडर होते, ज्यांना आपण सिंडिकेट म्हणतो, ह्या सिंडिकेट लोकांचा किंवा काँग्रेसमधल्या जुन्या नेत्यांची जी जी सिंडिकेट होती, ह्याच लोकांचा काय राहिलेला आहे, इंदिरा गांधीला सिंडिकेट लोकांचा विरोध राहिलेला आहे. ते एक चॅलेंज होतं. दक्षिणेतील राज्यांचा भाषिक प्रश्न उफाळून आला होता. त्याचं रिझन असं होतं की जेव्हा राज्यघटना लिहिल्या गेली तेव्हा 15 वर्षाचं ड्युरेशन देण्यात आलं सगळ्या देशातल्या राज्यांसाठी की तुम्ही 2 भाषा अडॉप्ट करा, एक इंग्लिश आणि दुसरी हिंदी, आणि नंतरच्या कालखंडामध्ये हिंदी भाषा अडॉप्ट करा, तोपर्यंत तुम्ही तुमची भाषा वापरा, पण लवकरात लवकर हिंदी भाषा अडॉप्ट करा. आणि 1965 नंतर देशामध्ये फक्त इंग्लिश आणि हिंदी ह्याच 2 गव्हर्नमेंटच्या लँग्वेज असतील. सो लँग्वेज ऑफ गव्हर्नमेंट किंवा लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन म्हणून. परंतु 1965 जेव्हा आलं, जेव्हा सगळ्यांना ती भाषा अडॉप्ट करण्याची वेळ आली, तेव्हा दक्षिणेकडचे जे दाक्षिणात्य राज्य आहे, ज्यामध्ये तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका ह्या राज्यांनी ह्या गोष्टीला विरोध दिला आणि दक्षिण भारतामध्ये हिंदीला विरोध व्हायला लागला. मग ही हिंदी भाषा मागं घेण्यात आली आणि सांगितलं की तुम्ही तुमची लोकल लँग्वेज पण ॲज अ लँग्वेज ऑफ गव्हर्नमेंट म्हणून वापरू शकता. सो ते भाषिक आधारावर दक्षिण भारतामध्ये भरपूर राज्यांमध्ये स्थानिक गव्हर्नमेंट तुम्हाला येताना दिसत आहेत. केरळमध्ये CPI CPMनं तो मुद्दा उचलून धरला. तिकडं अण्णादुरैनी त्यांचा जो DMK पक्ष आहे, द्रविड मुनेत्र कझगम, तो पक्ष बळकट केला, सत्तेत आलेत ते दक्षिण भारतामध्ये. नंतर इकडं त्या तेलुगू भाषेचा मुद्दा घेऊन NT रामाराव TDS तेलुगू देसम पार्टी थ्रू सत्तेमध्ये आले. सो भाषिक जे म्हणतो आपण, भाषिक प्रश्न जो म्हणतो, भाषेची जी अस्मिता म्हणतो भाषेची, या भाषेच्या अस्मितेवर येतं लक्षात. त्याच कालखंडात हा मुद्दा महाराष्ट्रात कोणी उचललेला आहे, स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी उचललेला आहे, मराठीचा मुद्दा. सो असे भाषिक प्रश्न काय व्हायला लागले, ठिकठिकाणी वर यायला लागले. ते इंदिरा गांधी समोरचं चॅलेंज होतं. भारताला परकीय चलनाची कमतरता भासू लागली. पहा, जेव्हा भारत हा देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे 1733 कोटी, आकडा लक्षात ठेवा, किती, 1733 कोटी पाऊंड स्टर्लिंग. कोणतं चलन, पाऊंड स्टर्लिंग. आता एवढे पाऊंड स्टर्लिंग भारताकडे आले कुठून, तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये, स्पेशली दुसऱ्या महायुद्धात. सो इंग्लंडची अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती म्हणून त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा आधार घेतला, भारताकडून कर्ज घेतलं. हे कर्ज कोणाच्या, तिथं बँक ऑफ इंग्लंडमध्ये काय होतं, पडून होतं. म्हणजे भारताचे एवढे पैसे जमा होते बँक ऑफ इंग्लंडमध्ये. ते किती होते, 1733 करोड पाऊंड स्टर्लिंग. ते पाऊंड स्टर्लिंग जवाहरलाल नेहरूंनी पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेत वापरले. त्यामुळे पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेत परकीय चलनाचा बिलकुल आपल्याला काय नव्हती, कमतरता नव्हती. आणि जगामध्ये पाऊंड स्टर्लिंगचा तेव्हा दबदबा बऱ्यापैकी होता. नंतर जो कमी झाला आणि डॉलरचा दबदबा वाढायला लागला. मग असं होतं की एक तर पाऊंड स्टर्लिंग संपला पण, आणि दुसरं म्हणजे काय, पाऊंड स्टर्लिंगचा साठा 3ऱ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत, म्हणजे तुमचा 1967 पर्यंत, 1966 पर्यंत ऑलमोस्ट परकीय चलन साठा संपत आला. आणि आता जगात पाऊंड स्टर्लिंगला महत्त्व उरलं नाही विद्यार्थी मित्रांनो. आता कोणाचं महत्त्व वाढत होतं, डॉलरचं. मग इंदिरा गांधीला गरज कशाची होती, डॉलरची गरज होती. डॉलरची गरज कशासाठी होती, तर परकीय देशामधून अन्नधान्य जर मागवायचं तर आता कोणी पाऊंड स्टर्लिंग घेत नव्हतं. चलन कोणतं मागायचं, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये डॉलर हे चलन मागितलं जायचं. म्हणून आपल्याला परकीय चलनामध्ये कशाची गरज होती, डॉलरची गरज होती. आणि पंजाबमध्ये अशांतता, तसेच मिझोरममध्ये पण बंड व्हायला लागले होते.
सो हा जो पंजाब रिजन आहे तिथं पंजाब रिजनमध्ये वेगळ्या खलिस्तानसाठी काय सुरू झालेलं आहे, आंदोलन सुरू झालेलं आहे. आणि मिझोरममध्ये पण आम्हाला मिझोलँड वेगळी पाहिजे आहे किंवा मिझोरम हा वेगळा देश पाहिजे आहे. सो चायनाचा काही भाग मिळून आणि भारताचा काही भाग मिळून यांना मिझोरम वेगळा काढायचा होता. त्यामध्ये मिझो नॅशनल फ्रंट नावाचा पक्ष आजही तिथं आहे. सो तो मिझो नॅशनल फ्रंट नावाची जी पार्टी आहे ती अतिशय लोकप्रिय बनली. तिथं दुष्काळ आलेला होता आणि ह्या दुष्काळामध्ये ही लोकल पार्टी बनलेली आहे. दुष्काळ पण विचित्र होता तिथला. दुष्काळ असा होता की तिथं त्या कालखंडामध्ये बांबूंचं उत्पादन खूप झालं. मिझोरममध्ये प्रचंड बांबूचं उत्पादन झालं आणि ह्या बांबूच्या उत्पादनामुळं तिथं उंदरांची संख्या वाढली आणि या उंदरांनी बांबू कुरतडण्याऐवजी अन्नधान्यच खाऊन टाकलं. त्यामुळे लोकांकडे अन्नधान्यच उरलं नाही, म्हणून लोकांवर उपाशी मारायची वेळ आली. मग त्याच्यामुळं मिझो नॅशनल फ्रंटची स्थापना झाली आणि त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला भारताच्या विरोध करायला सुरुवात केली. त्याचा सर्वा होता लाल डेंगा. सो लाल डेंगानी त्या कालखंडामध्ये वेगळा आम्हाला मिझोरम काढायचं आहे त्यासाठी आंदोलन सुरू केलं. त्याच्याशी इंदिरा गांधीला निपटावं लागलं. सो ही इंदिरा गांधीच्या पुढे असणारे काय होते, वेगवेगळे आव्हान होते. मग ह्या आव्हानाला इंदिरा गांधींनी कसं कसं तोंड दिलं आहे ते आपल्याला आता वन बाय वन डिस्कस करायला सुरुवात करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला इकॉनॉमिक्स पण डिस्कस करायचं आहे, पॉलिटी पण डिस्कस करायचं आहे आणि आफ्टर इंडिपेंडन्सचा पण पोर्शन त्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. पहा, आता इंदिरा गांधींनी सर्वात पहिली गोष्ट कोणती केली तर तो म्हणजे अमेरिकेचा दौरा केला. अमेरिकेचा दौरा दोन कारणामुळे केला. एक म्हणजे युद्ध आणि दुसरं म्हणजे दुष्काळ. दोनच चॅलेंजेस होते इंदिरा गांधीच्या समोर. म्हणजे तिसरं तर इंटरनल त्यांच्या विरुद्ध बंड चाललेलं होतं सिंडिकेटवाल्यांचं, तो एक वेगळा मुद्दा आहे, तो पण पाहणार आहोत आपण. सो दोन कारणामुळे तिनं हा दौरा केला. एक म्हणजे युद्ध आणि दुसरं म्हणजे दुष्काळ. कारण ह्या दोनही प्रश्नाचं उत्तर कोणाकडे होतं, निक्सनकडे होतं. निक्सन कोण होता, अमेरिकेचा राष्ट्रपती होता त्यावेळेस. निक्सन फेमस पंतप्रधान जे राहिलेले अमेरिकेच्या आत्तापर्यंत, तुम्ही नाव ऐकले असणार म्हणजे वेगवेगळ्या पंतप्रधानांचे. सो त्यापैकी एक फेमस पंतप्रधान राहिलेला आहे त्यांचा निक्सन. सो निक्सनकडे ह्या दोन्ही प्रश्नांचे उत्तरं होते. ते कसे, सो इंग्लंड म्हणजे तिथं इंदिरा गांधी अमेरिकेत गेल्यानंतर इंदिरा गांधीनं सर्वात पहिले सांगितलं की युद्ध जेव्हा जेव्हा होईल, आता भारत पाकिस्तान युद्ध झालं, भारत चीन युद्ध झालं, तेव्हा तेव्हा अमेरिकेनं कोणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, भारताच्या. निक्सनचं म्हणणं होतं ठीक आहे, आम्ही तुमच्या पाठीशी, डिप्लोमसीमध्ये आम्ही कोणाच्या साईडनं उभं राहतो, तुमच्या साईडनं उभं राहायला आम्ही तयार आहे. नंबर एक. नंबर दोन, तिनं असं म्हटलं की भारतात वारंवार काय पडत आहेत, त्या ठिकाणी दुष्काळ पडत आहेत. मग हे जे दुष्काळ आहे हे फेस करण्यासाठी आम्हाला काय पाहिजे, तुमच्याकडून अन्नधान्य पाहिजे. आणि त्या कालखंडात अमेरिकेमध्ये एक लॉ होता, त्याला पब्लिक लॉ 480 म्हणतात. त्याला काय म्हणतात, पब्लिक लॉ 480. ह्या पब्लिक लॉ 480 अंतर्गत तुम्ही भारताला काय पाठवलं पाहिजे, अन्नधान्य पाठवलं पाहिजे. सो हे दोन कारणासाठी इंदिरा गांधी कुठं गेल्या, निक्सनला भेटायला गेल्या. निक्सनचं म्हणणं होतं ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही ह्या दोन्ही अटी तुम्हाला मान्य करतो, तुमच्या मान्य करतो, ह्या दोन्ही अटी आम्हाला मान्य आहे, पण आमच्या दोन अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील. एक म्हणजे कोणती, तर तुम्हाला तुमच्या रुपयाचं अवमूल्यन करावं लागेल. तुम्हाला तुमच्या रुपयाचं काय करावं लागेल, अवमूल्यन करावं लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हटले होते ते की तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट डिस्कस करण्याच्या आधी पहिले आपण अवमूल्यन डिस्कस करून घेऊ. तो इकॉनॉमिक्सचा भाग आहे, पोट्यांना अवघड जातो. सो पहा, अवमूल्यन म्हणजे काय की याच्यामुळं काय होणार होतं की अमेरिका जे भारतामधून रॉ मटेरियल इम्पोर्ट करतोय ते रॉ मटेरियल स्वस्त होणार होतं. येतं लक्षामध्ये, म्हणजे ज्या गोष्टीसाठी अमेरिकेला आधी 100 रुपये द्यावे लागणार होते आणि भारत अवमूल्यन किती रुपयांनी केलं आणि खरंच केलं. म्हणजे 1966 मध्ये इंदिरा गांधीने रुपयाचं अवमूल्यन केलं. हे पण लक्षात ठेवा, किती टक्क्यांनी केलं, 36.5% केलं. येतं लक्षात. हा आकडा थोडासा डिफरंट दिलेला आहे बरं का. कशामध्ये, तुमच्या जे पोरं सध्या हे पुस्तक वाचतात, समाधान महाजन सरांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे पहा, मेन्ससाठी स्पेशली, मेन्सचा सिलेबस डोळ्यासमोर ठेवून सुंदर पुस्तक लिहिलं आहे समाधान महाजन सरांनी. त्यामध्ये 36.5% हा आकडा त्यांनी आय थिंक 35% दिलेला आहे. तर थोडंसं लक्षात घ्या, 36.5%ने रुपयाचं काय झालेलं आहे त्या ठिकाणी, अवमूल्यन केलेलं आहे, रुपया घसरवण्यात आलेला आहे. मग त्यामुळं काय झालं, अमेरिका ज्या गोष्टी 100 रुपयात भारताकडून विकत घ्यायची त्या गोष्टी आता त्यांना 64.5 रुपयातच मिळायला लागल्या. म्हणजे भारताची काय वाढणार होती, निर्यात वाढणार होती. आणि अमेरिका जी गोष्टी भारतामधून आयात करतो त्या भारतातल्या आयात होणाऱ्या गोष्टी ज्या आहे, रॉ मटेरियल जे आहे ते अमेरिकेला स्वस्त मिळणार होतं. म्हणजे भारताची इकॉनॉमी काय होणार होती, म्हणजे भारताला तो कॅपिटलिस्टिक बनवू इच्छित होता. म्हणजे भारत हा रशियाकडे झुकण्याऐवजी आपल्याकडे झुकला पाहिजे, अशी काय होती, निक्सनची इच्छा होती. म्हणून भारताला एक ओपन इकॉनॉमी बनवायच्या मागं तो लागलेला होता. त्याच्यासाठी आयडिओलॉजी बिंबवण्यासाठी, आयडिओलॉजी म्हणू शकता किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अवमूल्यन करायला लावलं. इंदिरा गांधींनी ती गोष्ट ऐकली. म्हणजे इंदिरा गांधीनं मनावर दगड ठेवला. येतं लक्षामध्ये की बाबा ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं आम्ही ऐकतो, आम्हालाही परकीय चलनाची गरज आहे, आमची निर्यात वाढणार आहे, निर्यात वाढली तेवढेच डॉलर आम्हाला मिळतील आणि याचा फायदाच झाला बरं का भारताला. 1966 मध्ये झालेल्या अवमूल्यनाचा परिणाम म्हणजे काय आहे, 1972-73 मध्ये कधी नव्हे ते इतिहासामध्ये भारताला सरप्लस मिळालेला आहे.
भारताचा जो व्यवहार तोल आहे त्या व्यवहार तोलामध्ये 104 कोटीचं, भारताला काय 104.3 समथिंग, सो 104 कोटीचं काय मिळालेलं आहे, सरप्लस मिळालेलं आहे. त्या अवमूल्यनाचा भारताला नक्कीच फायदा झालेला आहे. पण इंदिरा गांधीच्या मर्जीच्या विरुद्ध हे घडत होतं, एक लक्षात घ्या तुम्ही गोष्ट. आणि दुसरी अट ठेवली जी इंदिरा गांधींनी कधीच मान्य करण्यासारखी नव्हती, ती म्हणजे काय, त्या कालखंडात अमेरिका आणि व्हिएतनाम वॉर चालू होतं. म्हणजे USA अमेरिकेमध्ये आणि व्हिएतनाममध्ये त्या कालखंडात वॉर चालू होतं. आणि त्यामध्ये व्हिएतनामची काही एक चुकी नव्हती बरं का. हे जे देश आहे हे विक्टिम बनलेले आहे. भारत आणि पाकिस्तान पण विक्टिम बनू शकत होता बरं का. विक्टिम म्हणजे काय, जगामध्ये जे शेजारचे राष्ट्र आहे, जसं व्हिएतनाम आधी, आता जसं एक अखंड व्हिएतनाम दिसते, आधी तसं नव्हतं. आधी नॉर्थ व्हिएतनाम आणि साऊथ व्हिएतनाम होतं. जसं आता तुम्हाला नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया पाहायला मिळते. नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया असू द्या, नॉर्थ व्हिएतनाम साऊथ व्हिएतनाम असू द्या, भारत पाकिस्तान असू द्या, ह्या दोन्ही देशांच्या वादांमध्ये नेहमी रशिया आणि अमेरिका इंटरफिअर करायचे, तिथल्या राजकारणात इंटरफिअर करायचे आणि स्वतःचा प्रभाव वाढवणे. म्हणजे अमेरिकेला कॅपिटलिझमचा प्रभाव वाढवायचा होता आणि रशियाला त्यांच्या सोशलिझम म्हणू शकता किंवा कम्युनिझमचा प्रभाव वाढवायचा होता. म्हणजे तिकडे रशिया साम्यवाद वाढवू इच्छित होती आणि अमेरिका भांडवलवाद वाढवू इच्छित होती. म्हणून हे काय करायचे, त्यांच्या अंतर्गत भांडणांमध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न करायचे. तसंच व्हिएतनाममध्ये झालं. व्हिएतनाममध्ये तेव्हा साऊथ व्हिएतनाम आणि नॉर्थ व्हिएतनाममध्ये वॉर चालू होतं, तेव्हा अमेरिकेनं त्यात नाक खुपसण्याचा प्रयत्न केला. पण नॉर्थ व्हिएतनाममध्ये जे व्हिएतनाम काँग आहे, तेव्हा त्याला व्हिएतनाम पीपल्स पार्टी म्हणायचे. सो ते होते कम्युनिस्ट नेते. त्याचं नाव होतं हो चिन मिन. त्याचं नाव काय आहे, त्याचं हे ॲक्च्युली नाव नव्हतं, त्याला दिलेली पदवी होती हो चिन मिन. हो चिन मिन म्हणजे काय, एकदा IB विचारलेला प्रश्न येतो, हो चिन मिनचा अर्थ काय होतो. हो चिन मिन म्हणजे प्रकाश दाखवणारा, एनलाइट करणारा. जसे गौतम बुद्ध होते ना, ज्यांनी लोकांना एनलाइट केलं किंवा प्रकाश किंवा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांना आपण बोधिसत्व देखील म्हणतो. म्हणजे गौतम बुद्ध हे पहिले बोधिसत्व राहिलेले आहे. तुम्ही पाहिले असाल त्यांच्या पोस्चर, पद्मपाणी बोधिसत्वा, वज्रपाणी बोधिसत्वा. सो नंतर ते बुद्ध बनलेले आहे. आधी ते बोधिसत्व बनून लोकांना मार्ग दाखवायचे. तसे व्हिएतनामी लँग्वेजमध्ये त्याला हो चिन मिन म्हणतात. तसं ते हो चिन मिन तिथली जी पर्सनॅलिटी होती, त्या पर्सनॅलिटीनं अमेरिकेला नाकावर टिचून पराभूत केलेला आहे. अमेरिका या एवढ्या बलाढ्य देशांनी ज्या ज्या देशांमध्ये पाऊल ठेवलं ते देश बेचिराग करून टाकलेले होते. अमेरिकेला लिटरली जग घाबरायचं, स्पेशली जेव्हा जापानवर त्यांनी अणुबॉम्बचा वापर केला होता. अमेरिकेचा एक वेगळाच दबदबा त्यावेळेस जगावर होता. आणि व्हिएतनामनी त्यांच्या देशामध्ये अमेरिकेला, स्वतःच्या देशामध्ये आलेल्या अमेरिकेच्या सैन्याला पूर्णपणे पराभूत केलं होतं. अमेरिकेनं सगळे प्रकार वापरले, तिथं केमिकल वेपन्सचा पण वापर केला. पण हे जे लोक आहेत तिथले नेटिव्ह लोक, हे जमिनीच्या 20-20, 30-30 फूट खाली जाऊन खड्डे करून, बोगदे करून राहायचे. बाहेर यायचे, अमेरिकन लोकांना मारायचे, सैनिकांना वापस जाऊन लपायचे. व्हिएतनामच्या त्या हो चिन मिनला जेव्हा त्यांनी युद्ध जिंकलं, तेव्हा सहज विचारलं एका पत्रकारांनी की तू हे युद्ध कसं जिंकलंस, तुझ्याकडे असं काय होतं की एवढ्या बलाढ्य देशाला तू काय केलेलं आहे, नेस्तनाबूत केलेलं आहे. तर तेव्हा त्यांनी कोणाचं नाव घ्यावं, माझ्या अंगावर काटा उभा राहतोय. सो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यांचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये, इंडियामध्ये एक लँड आहे ज्याला मराठा लँड म्हटलं जाते. सो त्या मराठा भूमीमध्ये एक वीर जन्माला आलेला होता, त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांची जी गोरिला वेलफेअर टॅक्टिक्स आहे, ज्याला आम्ही गनिमी कावा म्हणतो, तो गनिमी कावा मी त्या ठिकाणी अडॉप्ट केलेला आहे. आणि त्या गनिमी काव्याचा वापर करून मी अमेरिकेसारख्या देशाला नेस्तनाबूत केलेला आहे. जर आमच्या भूमीवर शिवाजी महाराज जन्माला आले असते तर आम्ही जगावर राज्य केलं असतं. आजही हो चिन मिन नावाची सिटी आहे, त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आलेली आहे साऊथ व्हिएतनाममध्ये, तुम्ही पाहू शकता. आणि तिथं त्यांच्या आर्ट अँड आर्किटेक्चरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या मेन चौकात बांधण्यात आलेला आहे. इथं लक्षामध्ये. सो मला नेहमी असं वाटतं की ह्या देशातल्या लोकांनी किंवा महाराष्ट्रातल्या म्हणावं लागेल किंवा ह्या देशातल्या लोकांना महाराजांचं महत्त्व कधीच कळालं नाही, कधीच कळालं नाही. जवाहरलाल नेहरूंनी पण 1944-43 मध्ये नगरच्या जेलमध्ये जेव्हा होते तेव्हा डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिला त्यांनी. तेव्हा त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना दरोडेखोर म्हटलं होतं. म्हणजे लिहिताय तुम्ही कुठं, महाराष्ट्रात येऊन, महाराष्ट्रामध्ये पण नगरमध्ये येऊन लिहिता जिथं महाराजांचं अस्तित्व राहिलेलं आहे. आणि तिथे येऊन तुम्ही काय म्हणता की त्या सुरतवर आक्रमण केलं तर महाराज दरोडेखोर होते. नंतर त्यांना तो कंटेक्स्ट हटवावा लागला, लोकांनी त्यांना प्रतिकार केला म्हणून त्यांना तो कंटेक्स्ट हटवावा लागला जवाहरलाल नेहरूंना. म्हणजे आपल्याच देशातल्या लोकांना आपल्याच लोकांची महती माहीत नाही आणि बाहेरच्या देशातले लोक त्यांच्याकडून आदर्श घेऊन अमेरिकेसारख्या बऱ्याच देशाला नेस्तनाबूत करतायत. सो त्या व्हिएतनाम वॉरमध्ये अमेरिकेचं म्हणणं होतं की भारताने कोणाचा साथ दिला पाहिजे, युनायटेड नेशनमध्ये अमेरिकेचा साथ दिला पाहिजे. इंदिरा गांधीच्या लक्षात आलं की भारत या देशाचा हे काय करतायत, अमेरिकन देश गैरवापर करतायत. म्हणून इंदिरा गांधीनं अमेरिकेची साथ दिली सोडून आणि ते कोणाच्या मागं लागायला सुरुवात केली किंवा कोणाचा साथ द्यायला सुरुवात केली, रशियाच्या मागं किंवा रशियाचा साथ द्यायला सुरुवात केली. आणि रशिया त्यावेळेस होता सोशलिस्टिक किंवा कम्युनिस्टिक कंट्री. येतं लक्षात, तिचे वडील पण सोशलिस्टिक होते. आणि तिथून पुढं रशियाची जी म्हणजे अमेरिकन भांडवलवादाऐवजी इंदिरा गांधीने रशियाचा जो सोशलिझम आहे
तो त्या ठिकाणी काय करायला सुरुवात केली, भारतामध्ये राबवायला सुरुवात केली. येत्या लक्षामध्ये कळालं तुम्हाला. ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहे बरं का. म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी हे जो दोन पक्ष आहे ना, याच्यामध्ये सर्वात मोठा आयडिओलॉजिकल डिफरन्स इथंच येतो. येत्या लक्षामध्ये त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहे. आजची बीजेपी तेव्हाचा जनसंघ होती, तेव्हाच्या जनसंघाचे काय विचार होते आणि काँग्रेसची स्पेशली इंदिरा काँग्रेसची काय आयडिओलॉजी होती, त्या आयडिओलॉजीबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत. पण हा कंटेक्स्ट आपल्याला लागणार आहे की इंदिरा गांधीनं अमेरिकेचा साथ सोडला, भांडवलवादाचा साथ सोडला, रशियाचा साथ दिला, आयडिओलॉजिकली सोशलिझमचा साथ दिला. हे एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे त्याच्यासाठी काय होते, वेगवेगळे सर्कमटन्सेस होते. म्हणजे त्याच्यानंतर रुपयाचं अवमूल्यन झालं, याच्याबद्दल आपण बोललो. 1967ला निवडणुका झाल्या आणि काँग्रेसला 521 पैकी फक्त 283 जागी काय झालेलं आहे, यश आलंय. सत्ता काँग्रेसचीच राहिली. 1967 नंतर लक्षात ठेवा, हा जो काँग्रेस नावाचा पक्ष आहे ना, याची काय सुरू झालेली आहे, त्याला उतरती कळा लागलेली आहे बरं का. म्हणजे जे वन पार्टी रूल म्हणतो आपण त्याला, काँग्रेस जवाहरलाल नेहरूंच्या कालखंडामध्ये जी काँग्रेस होती ती आता शिल्लक राहिली नव्हती. याच्यासाठी भरपूर कारणं होते. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, काँग्रेसमध्ये अंतर्गत जे वाद होते तेच सर्वात मोठं कारण राहिलेलं आहे बरं का या ठिकाणी. सो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो काँग्रेसला किती सीट्स मिळालेले आहे, 283. पण ह्या 283 मध्ये पण काय झालं त्या ठिकाणी की इंदिरा गांधीला जे फेवर करणारे खासदार होते ते जरा जास्त निवडून आले. त्यामुळे इंदिरा गांधीला एक गोष्ट लक्षात आली, 1966ला ती सत्तेत आली जानेवारी महिन्यात, 24 जानेवारीला. 1967 मध्ये तिनं निवडणुका लढल्या आणि तिला एक लक्षात यायला लागलं की लोक काँग्रेसमध्ये आपल्या पक्षात जास्त आहे, ह्या सिंडिकेट लोकांच्या पक्षात कमी आहे आणि सत्ता कोणाच्या हातात आहे, आपल्याला मनाला जे पाहिजे ते आपण करू शकतो. आणि तिनं सर्वात महत्त्वाचं पहिलं पाऊल उचललेलं आहे. ते पाऊल म्हणजे काय, 1967 मध्ये झाकीर हुसेन तेव्हा उपराष्ट्रपती राहिले आहे आणि हे जे होते राधाकृष्णन म्हणजे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, ते दोनदा राष्ट्रपती बनलेले आहे. 1962 पर्यंत तेच राष्ट्रपती होते भारताचे. 62 ते 67 पर्यंत राधाकृष्णन राष्ट्रपती राहिलेले आहे आणि त्यानंतर राष्ट्रपती पदाचा बहुमान कोणाला जाईल. सो सिंडिकेट काँग्रेस जी होती, म्हणजे काँग्रेस म्हणजे इंदिरा गांधीच्या विरुद्ध काम करणाऱ्या जुन्या खोडांची जी सिंडिकेट काँग्रेस होती, त्यांना सुब्बारावला देशाचं राष्ट्रपती बनवायचं होतं. सुब्बाराव हे चीफ जस्टिस होते त्यावेळेस, सुब्बारावला बनवायचं होतं आणि इंदिरा गांधीचं म्हणणं होतं झाकीर हुसेनला बनवायचं. शेवटी इंदिरा गांधीच्या पाठिंब्याने झाकीर हुसेन काय बनलेले आहे, भारताचे राष्ट्रपती. इंदिरा गांधीला स्वतःच्या ताकदीची तेव्हा जाणीव झाली, फक्त जाणीव झाली बरं का. इंदिरा गांधी अशी काही खूप ॲग्रेसिव्ह वगैरे बनताना तुम्हाला दिसत नाही. फक्त काय झालेलं आहे, तिला स्वतःच्या म्हणजे अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. आता जसं असते ना की एखाद्या माणसाची जेव्हा इम्युनिटी कमी व्हायला लागते तो सगळ्याच रोगांनी पछाडायला सुरुवात होतो. नाही इम्युनिटी चांगली असते तेव्हा तर कोणता आजारही होत नाही, सर्दी पडसं तर नाहीच नाही म्हणजे. पण जेव्हा त्याची इम्युनिटी वीक होत जाते, म्हणजे जसं आता कोविड-19 होतोय, म्युकरमायकॉसिस होतोय, हे सगळे रोग काय होत आहेत, तुमची इम्युनिटी घसरल्यामुळे होत आहेत. मलाही कोविड झाला होता, तर मला लगेच त्याच्यानंतर काही दिवसानंतर कोविडच्या बाधेनंतर मला लगेच तो डेंग्यू नावाचा आजार झाला होता. त्यात तर मी जास्त त्रस्त झालो होतो. सो कशामुळे मला आयुष्यात कधी डेंग्यू झाला नाही किंवा टायफॉईड झाला नाही, हे कशामुळे घडून आलंय. सो ते माझी इम्युनिटी कमी झाल्यामुळं रोगांनी माझ्यावर अटॅक करायला सुरुवात केली. तसं त्यावेळेस इंदिरा गांधी 1966-67 मध्ये एक वीक पर्सनॅलिटी होती, त्याच्यामुळं सगळ्याच अँगलने तिच्यावर अटॅक होत होते. म्हणजे फॉरेन कंट्री पण अटॅक करत होत्या. एक वीक पंतप्रधान म्हणून अमेरिका स्वतःच्या हातातल्या बाहुलीसारखं इंदिरा गांधीला नाचू पाहत होता. काँग्रेसमधले लोक सत्तेत इंदिरा गांधी आहे पण आमच्या मनाने नाचली पाहिजे. त्याच्यानंतर ज्युडिशियरी पण आता स्वतःचा राग, स्वतःचा वचपा काढण्याचा प्रयत्न करत होते. आपण पॉलिटीमध्ये घुसतोय आता. त्या कालखंडामध्ये 1967 मध्ये एक खटला झाला, गोलकनाथ खटला, जो एक्झामने आतापर्यंत 2दा विचारलेला आहे आणि भविष्यात पण तुम्हाला विचारणार आहे. प्रीमध्ये म्हणतोय बरं का, मेन्समध्ये तर कित्येक वेळा विचारलेला आहे. तो म्हणजे गोलकनाथ खटला. गोलकनाथ खटल्याचा कंटेक्स्ट सांगण्याच्या आधी, याच्या आधी मी तुम्हाला पहिल्यांदा ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे भारताच्या लोकशाहीचे 3 आधारस्तंभ आहे. भारताच्या लोकशाहीचे 3 आधारस्तंभ आहे. एक म्हणजे काय, लेजिस्लेटिव्ह बॉडी ज्याला आपण कायदेमंडळ म्हणतो. एक आहे त्याचं अंमलबजावणी करणारी एक्झिक्युटिव्ह बॉडी. याच्या लक्षामध्ये एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे सरकार, लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणजे संसद आणि तिसरी आहे ज्युडिशियल बॉडी, ज्युडिशियरी. याच्या लक्षामध्ये ज्युडिशियरीज म्हणजे आपले कोर्ट, ज्याच्यामध्ये स्पेशली सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचा समावेश होतो. हे 3 बेसिक पिलर आहेत. याच्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर झालेलं आहे, याच्या लक्षात. आणि हे जे वॉर होतं, आता सरकार जे आहे ते त्या ठिकाणी वीक होताना दिसते आहे, म्हणून तुलनेनं संसद उड्या मारायला लागली होती. याच्या लक्षात. काँग्रेसमधलेच विरोधी पक्षातले जे सिंडिकेटवाले आहे ते संसदेत उड्या मारायला लागले होते आणि आता कोर्ट पण स्वतःचा रंग दाखवायला कोर्टांनी सुरुवात केलं होतं, ज्युडिशियरीने सुरुवात केली होती. आधी जेव्हा जवाहरलाल नेहरूंची सत्ता होती, जेव्हा जवाहरलाल नेहरू जी म्हणल ती पूर्व दिशा म्हणत होते. ॲक्च्युली सरकारमध्ये आणि ज्युडिशियरीमध्ये एकच कारणावरून वाद होते, ते म्हणजे फंडामेंटल राईट. फंडामेंटल राईट ही जी संकल्पना आहे
येतं लक्षात. फंडामेंटल राईट्स हे काय असतात? सामान्य माणसाला असतात. फंडामेंटल राईट्स कोणाला असतात? सामान्य माणसाला. फंडामेंटल राईट्स कोणाला असतात विद्यार्थी मित्रांनो? सामान्य माणसाला फंडामेंटल राईट्स असतात. आणि ह्या फंडामेंटल राईट्सचा प्रोटेक्टर अँड डिफेंडर कॉन्स्टिट्यूशन कोणाला बनवलेलं आहे? सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाला बनवलेलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मूलभूत हक्कावर, ते पण सामान्य माणसाच्या, गदा येण्याचा प्रयत्न करेल, गदा कोण आणणार? सरकार आणणार किंवा संसद आणणार. संसद किंवा सरकार फंडामेंटल राईट्सवर गदा आणण्याचा प्रयत्न करणार. कशामुळे प्रयत्न करणार फंडामेंटल राईट्सवर गदा आणण्याचा? कारण त्यांना स्वतः पॉवरफुल जर व्हायचं आहे तर सामान्य माणसाला अधिकार कमी असले पाहिजे. सरकारला स्वतःचे अधिकार जर वाढवायचे असतील तर सामान्य माणसाचे अधिकार कमी करावे लागतात. मग इथं तुम्हाला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट दिसतोय कॉमन मॅनमध्ये, येतं लक्षात, आणि गव्हर्नमेंटमध्ये. काय? कशाला पकडून? फंडामेंटल राईट्सला पकडून. म्हणून सरकार नेहमी कशाचा प्रयत्न करतात? तुमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करतात. मग जेव्हा तुमच्या अधिकाराचं मूलभूत हक्कांचं जेव्हा उल्लंघन होण्यासाठी किंवा मूलभूत अधिकारांचं जे उल्लंघन आहे ह्याच्या विरुद्ध हे थांबवण्यासाठी कोण धावून येते? कॉन्स्टिट्यूशनचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने, म्हणजेच भारताच्या ज्युडिशियरीने, न्यायव्यवस्थेने धावून यायला पाहिजे. पण न्यायव्यवस्था तेव्हाच धावून येऊ शकते जेव्हा ती पॉवरफुल असेल. पण जेव्हा जवाहरलाल नेहरू पहिल्यांदा सत्तेत आले होते तेव्हा ह्या तिघांमध्ये पण सरकार पॉवरफुल होतं. येतं लक्षात. नेहरू सरकार पॉवरफुल होतं. नेहरू म्हणाल तसं संसद वागणार आणि ज्युडिशियरी पण वागणार. ज्युडिशियरीला हे दिसत होतं की नेहरू काय करतोय? मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करतोय. स्पेशली कोणतं? सो त्याला राईट टू प्रॉपर्टी म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण? राईट टू प्रॉपर्टी. आधी हा मूलभूत अधिकार होता आर्टिकल 31 मध्ये आणि आर्टिकल 19 फ मध्ये, एफ मध्ये. राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत अधिकार होता आणि मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होऊ शकत नाही असं कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 13 मध्ये दिलेलं आहे की कोणताही कायदा मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करू शकत नाही, कोणताही कायदा. मग ते न होऊ देण्याची जबाबदारी कोणावर आहे? सुप्रीम कोर्टावर, हायकोर्टावर आहे. मग आता जवाहरलाल नेहरूंना त्या वेळेस काय करायचं होतं? एक चांगली गोष्ट करायची. नेता जबरदस्त होता जवाहरलाल नेहरू, त्याला एक चांगली गोष्ट करायची होती. श्रीमंताकडे जी एक्सेसिव्ह प्रॉपर्टी आहे, एक्सेसिव्ह म्हणजे किती? अहो, आधी राजे रजवाडे, महाराजे, जमीनदार, मालगुजार यांच्याकडं 5-5, 6-6, 10-10, 15-15 हजार एकर जमिनी असायच्या. आणि त्याच्यावर जे काम करणारे मजूर आहे जे हजारोच्या संख्येनं असायचे त्यांची अवस्था अतिशय दयनीय होती. मग एक माणूस अतिश्रीमंत आणि दुसरे लोक काय असणार? अतिगरीब. म्हणजे त्यांच्यामध्ये काय दिसते तुम्हाला? मोठी दरी दिसते. म्हणून जवाहरलाल नेहरूंचं म्हणणं होतं की आपण काय केलं पाहिजे? लँड रिडिस्ट्रीब्युशन, त्याला भूमी सुधार म्हणतो आपण. लँड रिडिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. जी एकांच्या मालकीची खूप सारी जमीन आहे ती सामान्य माणसाला मिळायला पाहिजे असं जवाहरलाल नेहरूंचं म्हणणं होतं. मग त्यासाठी काय करावं लागणार की ही जी प्रॉपर्टी आहे जी त्या इंडिव्हिज्युअल मालकीमधली आहे ती काढून घ्यायची सरकारने आणि सामान्य माणसाला वाटून द्यायची. इरादा नेहरूंचा चांगला होता पण त्याच्यामुळं मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होणार होतं 19 फ आणि आर्टिकल 31 मध्ये असणाऱ्या. मग आता ते लोक कोणाकडे जाणार आहे? एक खटला पण झाला होता शंकरी प्रसाद नावाचा 1951 मध्ये. शंकरी प्रसाद, ह्याही खटल्यामध्ये सगळे लोक कोणाकडे गेले होते? सुप्रीम कोर्टाकडे की आमच्या मूलभूत अधिकाराचं नेहरू उल्लंघन करतोय. तेव्हा सुप्रीम कोर्टा विरोधीत जाऊ शकत होतं का जवाहरलाल नेहरूच्या? बिलकुल नाही. तेव्हा सुप्रीम कोर्टाने नेहरूच्या साईडनं निर्णय दिला. त्याचं असं म्हणणं होतं नेहरूंचं की आर्टिकल 13 मध्ये काय दिलेलं आहे की कोणताही कायदा कशाचं उल्लंघन करू शकत नाही? मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करू शकत नाही. बरोबर, असं आर्टिकल 13 मध्ये दिलेलं आहे. पण नेहरूनं काय केलेली आहे? फर्स्ट अमेंडमेंट केलेली आहे. अमेंडमेंट म्हणजे घटना दुरुस्ती. आणि घटना दुरुस्ती हा कायदा नसतो. घटना दुरुस्ती कायदा असतो का? असतो बरं का ॲक्च्युली. पण सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असतं की घटना दुरुस्ती कायदा नसतो आणि कायदा मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करू शकत नाही. पण घटना दुरुस्ती कायदाच नाही आहे म्हणून मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होते तर होऊ द्या. मला सांगा सुप्रीम कोर्टाने हे काय एकदम आनंदाने दिलेला असणार आहे का निर्णय? बिलकुल नाही. तेव्हा विठ्ठल कानिया हे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होते. एकदम विठ्ठल कानियाने मनावर असा दगड ठेवला आणि हा निर्णय दिला की ठीक आहे, नेहरूच्या विरुद्ध आपण जाऊ शकत नाही. नेहरू जे म्हणाल तीच पूर्व दिशा. सो असं म्हणून सुप्रीम कोर्टाने मूलभूत अधिकाराची बाजू घेण्याऐवजी कोणाची बाजू घेतली? सरकारची बाजू घेतली. पण त्याच्या मनात कुठेतरी होतं की आज नाही उद्या नेहरूऐवजी कोणीतरी दुसरा पंतप्रधान येईल आणि आमचा हा जो शंकरी प्रसादचा बदला आहे तो आम्ही नक्की घेणार. हे सुप्रीम कोर्टाला माहीत होतं. सुप्रीम कोर्ट वाट पाहत होता आणि ती वाट कधी कंप्लीट झालेली आहे? 1964ला कंप्लीट झाली, जेव्हा जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू झाला. जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाला वाटलं आता आपण मूलभूत अधिकाराचा बाजू जी आहे किंवा मूलभूत अधिकार जो आहे तो उचलून धरू. पण लाल बहादूर शास्त्रीने तोपर्यंत दाखवून दिलं की माझी हाईट कमी आहे, मी नेहरू नाही आहे, पण नेहरूपेक्षा जबरदस्त आहे. लाहोरमध्ये सैन्य घुसवलं. भारतामध्ये नाही जगामध्ये त्या माणसाची कीर्ती झाली. मूर्ती लहान कीर्ती महान. सुप्रीम कोर्ट परत शांत बसला. मग सत्तेमध्ये आली इंदिरा गांधी. इंदिरा गांधीचा रवैया पाहिला कोणी?
सुप्रीम कोर्टाने 66मध्ये, ही तर काहीच बोलत नाही आहे, शांत आहे, नावालाच नेहरूची पोरगी आहे. 67मध्ये मग त्यांनी रंग दाखवून दिला. रंग कसा दाखवला त्यांनी? 1967ला एक खटला झाला, त्याला गोलकनाथ खटला म्हणतात, वर्सेस पंजाब स्टेट. गोलकनाथ खटला वर्सेस पंजाब स्टेट, म्हणजे त्याला म्हटलं जाते पंजाब स्टेट, याला गोलकनाथ खटला म्हणतात. 1967. 2 गोलकनाथ होते, हेनरी गोलकनाथ, विलियम गोलकनाथ, त्यांचे नाव होते. आडनाव तुम्हाला गोलकनाथ दिसतात. हे जालंधरचे होते, पंजाबमधल्या जालंधर डिस्ट्रिक्टचे ते राहिलेले आहेत. हे मोठे जमीनदार होते, जालंधर डिस्ट्रिक्टमधले होते. यांच्याकडे 500 एकर जमीन होती. यांच्याकडे किती एकर जमीन होती? 500 एकर जमीन होती. जालंधर डिस्ट्रिक्टमधले हे दोघं भाऊ होते, हेनरी गोलकनाथ आणि विलियम गोलकनाथ. हे गेले सुप्रीम कोर्टाकडं की आमची प्रॉपर्टी काय केली? सीज केली, आणि आमच्या राईट टू प्रॉपर्टीचा जो अधिकार आहे, जो मूलभूत अधिकार आहे आर्टिकल 19F मध्ये आणि आर्टिकल 31 मध्ये जो दिलेला आमचा राईट टू प्रॉपर्टी आहे, तो काय होतोय? त्याच्यामुळं राईट टू प्रॉपर्टी म्हणजे राईट टू प्रॉपर्टी हा जो आमचा अधिकार आहे, तो त्या ठिकाणी काय होतोय? उल्लंघन होतोय त्याचं. असं म्हणून ते सुप्रीम कोर्टाकडे गेले, आणि सुप्रीम कोर्टाने बरोबर हा मुद्दा उचलला आणि निर्णय दिला, गोलकनाथ तुझं एकदम बरोबर आहे म्हणे, तुझी प्रॉपर्टी कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, तुझ्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी काय म्हणे? आम्ही आहे म्हणे. आणि इथून पुढे त्यांनी सांगितलं की कोणीही घटना दुरुस्ती करून मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करू शकत नाही. मूलभूत अधिकार पवित्र आहे म्हणे. डायरेक्ट मूलभूत अधिकाराला काय म्हणून टाकलं? पवित्र, सॅक्रोसंट, त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? सॅक्रोसंट. मूलभूत अधिकार पवित्र आहेत. पवित्र असणाऱ्या गोष्टींमध्ये दुरुस्ती होऊ शकते का? बिलकुल नाही. जसं आपण देवाला पवित्र मानतो, त्याच्यामध्ये बदल होतात का? शिवजी 100 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी तसेच होते, आजही तसेच आहे. शिवलिंग जशी होती तशीच आहे, विष्णू जसे होते तसेच आहे. त्या गोष्टी पवित्र आहे, पवित्र गोष्टींमध्ये बदल होऊ शकत नाही. तसे मूलभूत अधिकार पण काय म्हणे? पवित्र आहे, आणि त्यामध्ये घटना दुरुस्ती होऊ शकत नाही म्हणे. त्याच्यामुळे हे जी घटना दुरुस्ती करतात मूलभूत अधिकारामध्ये, ते आम्हाला बिलकुल मान्य नाही म्हणे. आणि हे जे आहे शंकरी प्रसादमध्ये दिलेला निर्णय की घटना दुरुस्ती करून आम्ही मूलभूत अधिकारात पण बदल करू शकतो, आम्हाला बिलकुल मान्य नाही म्हणे. कोणतीही सरकार अमेंडमेंट करून मूलभूत अधिकार हिरावून घेत नाही. इंदिरा गांधी चुपचाप पाहत होते. बरं, असं आहे, माझ्या वडिलांनी घेतलेला निर्णय तुम्ही मान्य नाही म्हणताय, मूलभूत अधिकाराला पवित्र आहे म्हणतायत, बरं ठीक आहे, चलो अपना टाइम आएगा. म्हणजे तेव्हा काय म्हटलं इंदिरा गांधी? अपना टाइम आएगा. आता सगळ्यांचा टाइम चालू आहे. विरोधी पक्षातले लोक उड्या मारायला लागलेले आहेत, ज्युडिशरी उड्या मारायला लागली आहे, तिकडे अमेरिका उड्या मारायला लागलेल्या आहे. ह्या तिन्ही गोष्टीला हळूहळू उत्तर द्यायला सुरुवात केली. कोणी? इंदिरा गांधींनी. इंदिरा गांधींनी 1968 मध्ये पूर्ण राजकारण शिकून घेतलं, आणि 1969 मध्ये असे काही पावलं उचलायला सुरुवात केली की ज्युडिशियरी, विरोधक आणि अमेरिका पण म्हणावं लागेल, जगातले वेगवेगळे देश सगळे गार झाले. 1969ला इंदिरा गांधी टोटली बदललेली होती, आणि पूर्ण राजकारणात कसलेलं व्यक्तिमत्व 1969ला बनलेली होती. तिनं त्यावेळेस सगळ्यांना पुरून उरली. म्हणजे USA त्याचा साथ सोडून दिला, आणि तिनं कोणाचा साथ पकडायला सुरुवात केली? रशिया. म्हणजे USAवर जे रामबाण होतं ते काय होतं? रशिया होतं, किंवा रामबाणीलाच, किंवा रशियाला काउंटर, अमेरिकेला काउंटर कोण करणार इथून पुढं? रशिया. आपण कोणाच्या बाजूनं आपल्या पॉलिसीज लीन करायच्या? रशियाच्या बाजूनं काय करायच्या? त्या ठिकाणी लीन करायच्या. याच्या लक्षामध्ये. दुसरं, ज्युडिशियरीचा तर नंबर लावायचाच आहे आपल्याला. पहिले स्वतःला पॉवरफुल करणं गरजेचं होतं, आणि स्वतःला पॉवरफुल करण्यासाठी इंदिरा पुढं सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे सिंडिकेटवाल्यांचं. ते म्हणजे कोणतं? सिंडिकेटवाल्यांचं. सिंडिकेटवाले सगळेजण एकदम माजल्यासारखं करायला लागलेले होते. सिंडिकेट काँग्रेस जी होती ही इंदिरा गांधी समोरचं काय होतं? अतिशय मोठं आव्हान होतं. आता सिंडिकेट आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये खटके उडायला लागले. इंदिरा गांधीवर सतत काय करायचे? सिंडिकेटमधले नेते प्रेशर आणायचे. त्या कालखंडात म्हणजे मोरारजीभाई देसाई, मी तुम्हाला सांगतो, ही सर्वात पर्सनॅलिटी. सिंडिकेटवाल्यांनी सगळ्यांनी कोणाला उचलून धरलं? मोरारजीभाई देसाईला उचलून धरलं. त्यांचा लीडर जो आहे सिंडिकेटवाल्यांचा, हा पंतप्रधान पदाचा प्रबळ दावेदार कोण? मोरारजीभाई देसाई. सो इंदिरा गांधीवर ह्या सगळ्यांनी काय केलं? सिंडिकेट ह्या लोकांनी ग्रुप बनवला आणि प्रेशर आणायला सुरुवात केली. कोणावर? इंदिरा गांधीवर, की मोरारजीभाईला तुम्ही काय बनवा? उपपंतप्रधान. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडं होम मिनिस्ट्री द्या, होम मिनिस्टर. त्यांना होम मिनिस्टर बनवा. तुम्ही पंतप्रधान राहा, पण उपपंतप्रधान मोरारजीला बनवा, होम मिनिस्टर बनवा. आता इंदिरा गांधीकडे पर्यायच नव्हता. इंदिरा गांधीनं काय केलं? होम मिनिस्टरपदी त्यावेळेस यशवंतराव चव्हाण होते. यशवंतराव चव्हाण येते लक्षामध्ये. तेव्हा ते त्या पदावर होते. यशवंतराव चव्हाण त्या पदावर होते. त्यांना काढून टाकणं योग्य नव्हतं, कारण ते एक मोठे लीडर होते. म्हणून त्यांना मोरारजीभाई देसाईंना उपपंतप्रधान आणि फायनान्स मिनिस्टर बनवण्यात आलं. हे लक्षात ठेवा बरं का, हे महत्त्वाचं आहे. सो अशा पद्धतीनं मोरारजीभाई देसाई उपपंतप्रधान बनले, सेकंड इन कमांड बनले, आणि दुसरे म्हणजे फिनान्स मिनिस्टर हे मोठं पद त्यांच्या हाती देण्यात आलं.
आता इंदिरा गांधींनी आपला दबदबा दाखवून देण्यासाठी सर्वात पहिले काय केलं की अचानक काय झालं, अशी एक घटना घडली की ज्यामध्ये इंदिरा गांधी ह्या पॉवरफुल नेत्या आहे हे सगळ्या जगाने पाहिलं किंवा सगळ्या जगाला दिसून आलं किंवा भारतानं पाहिलं. ते म्हणजे काय, अचानक 1969मध्ये झाकीर हुसेनचा मृत्यू होतो. झाकीर हुसेन कोण आहे, राष्ट्रपती आहे. झाकीर हुसेन डाईड इन ऑफिस, म्हणजे कार्यालयात मृत्यू, म्हणजे ॲक्च्युली कार्यालयात नाही गेले, घरीच गेले ते, परंतु कार्यालयात म्हणजे पदावर असताना काय झाला, त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा उपराष्ट्रपती पद कोणाकडे होतं, उपराष्ट्रपती पद होतं व्ही व्ही गिरी यांच्याकडं. उपराष्ट्रपती पद कोणाकडे राहिलेलं आहे, व्ही व्ही गिरी, वराहगिरी व्यंकटगिरी यांच्याकडे राहिलेलं आहे. आता जे सिंडिकेटमधले नेते होते, म्हणजे इंदिरा गांधीला विरोध करणारे होते, सिंडिकेटमधले नेते जे सगळं म्हणजे रिमोट कंट्रोल होते, सगळे निर्णय ते स्वतः घ्यायचे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की यावेळेस 1967मध्ये तर त्यांचे मनसुबे पूर्ण झाले नाही. त्यांना चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे सुब्बाराव होते त्यांना पण हे बनवायचं होतं राष्ट्रपती, तेव्हा तर ते कंप्लीट झालं नाही. यावेळेस त्यांना लोकसभेचे जे अध्यक्ष असतात किंवा लोकसभेचे जे सभापती होते त्यांचं नाव होतं नीलम संजीव रेड्डी. त्यांचं नाव काय होतं, नीलम संजीव रेड्डी. यांना राष्ट्रपती पदावर बसवायचं होतं आणि इंदिरा गांधीला कोणाला बसवायचं होतं, वराहगिरी व्यंकटगिरी यांना. मग आता यांनी प्रचार करायला सुरुवात केला सिंडिकेटवाल्यांनी की नेक्स्ट राष्ट्रपती कोण बनणार. सो नीलम संजीव रेड्डी, नीलम म्हणजे मेल आहे बरं का, लेडी नाही आहे ती. नीलम संजीव रेड्डी काय बनणार त्या ठिकाणी, पंतप्रधान राष्ट्रपती बनणार, अशी सगळीकडे प्रचार करायला त्यांनी सुरुवात केली. सिंडिकेटवाल्यांनी सगळीकडे प्रचार केला. आणि ज्या दिवशी निवडणूक होती त्या दिवशी इंदिरा गांधींनी एकच शब्द वापरला. ज्या दिवशी निवडणूक होती त्या दिवशी इंदिरा गांधींनी एकच शब्द वापरला. तो शब्द म्हणजे काय होता की तुमच्या आत्म्याचा आवाज ऐका. म्हणजे जे खासदार लोक आहेत त्यांनी स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकला पाहिजे आणि तुमच्या आत्म्याचा आवाज ऐकून जो व्यक्ती तुम्हाला राष्ट्रपती पदासाठी एकदम प्रबळ दावेदार म्हणजे वाटतो त्या व्यक्तीला तुम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. त्या व्यक्तीला तुम्ही काय केलं पाहिजे, निवडून दिलं पाहिजे. असा आत्म्याचा आवाज ऐका म्हटली ती. आणि निवडणुका झाल्या राष्ट्रपती पदाच्या आणि अचंबित झाले सगळेजण. अतिशय काटेकी टक्कर झाली. लोकसभा सभापतीचा राजीनामा दिला होता नीलम संजीव रेड्डीने, इकडं उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला कोणी, वराहगिरी व्यंकटगिरीने. आणि इकडं असं चालू असताना म्हणजे जेव्हा निवडणूक झाली तेव्हा ती एकदम काट्याची, भारताच्या इतिहासातली काट्याची निवडणूक होती. त्याच्यामध्ये 51% मतं, किती, 51% मतं कोणाला मिळालेले आहे, आपल्या वराहगिरी व्यंकटगिरी म्हणजे इंदिरा गांधीच्या कॅन्डिडेटला किती मतं मिळालेले आहे, 51% मतं मिळालेले आहे. आणि जो सिंडिकेटवाल्यांचा मेंबर होता नीलम संजीव रेड्डी त्यांना 49%. म्हणजे इमॅजिन करा तुम्ही, 1% मतं जर इकडे गेले असताना टाय झाला असता दोघांमध्ये. थोडक्यात जरी इकडे तिकडे झालं असतं तर गडबड झाली असती. अतिशय म्हणजे निसट्टा विजय म्हणावा लागेल. कोणाला भेटला, व्ही व्ही गिरी. व्ही व्ही गिरी कोणाचा माणूस होता, इंदिरा गांधीचा माणूस होता. म्हणजे हा विजय इनडायरेक्टली कोणाचा होता, इंदिरा गांधीचा विजय होता सिंडिकेटवाल्यांवर. त्यामुळे सिंडिकेटमध्ये आणि इंदिरा गांधीमध्ये अतिशय मोठी तेढ निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याच्या आधी इथं काही पॉलिटिकल डायलेमाज आहेत, ते मी तुम्हाला सांगतो, एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे. पहा, जेव्हा राष्ट्रपती असतात, राष्ट्रपतीचा जर परदेशी दौऱ्यावर गेले, आजारी पडले किंवा मृत्यू झाला तर भारताचे जे उपराष्ट्रपती असतात, डेप्युटी प्रेसिडेंट किंवा भारताचे जे व्हाईस प्रेसिडेंट असतात ते भारताचे काय बनत असतात, त्या ठिकाणी राष्ट्रपती बनत असतात. आता इथं गंमत पा काय झाली, राष्ट्रपतीचा मृत्यू झालेला आहे. झाकीर हुसेन जे होते त्यांचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे राष्ट्रपती पद रिकामा आहे, ते ठेवता येत नाही. म्हणून उपराष्ट्रपती पदावर कोण आलेले आहे, व्ही व्ही गिरी, जे उपराष्ट्रपती होते. व्ही व्ही गिरी राष्ट्रपती पदावर आले, पण त्यांना राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची होती कारण ते काळजीवाहू राष्ट्रपती होते. त्यांना उपराष्ट्रपती राहायचं नव्हतं, त्यांना परमनंट राष्ट्रपती बनायचं होतं. म्हणून त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. म्हणजे इथं राष्ट्रपती पण गेले, उपराष्ट्रपती पण गेले. मग अशा वेळेस भारताचं राष्ट्रपतीपद कोणाकडे जाणार. सो राष्ट्रपतीचा मृत्यू झाला, उपराष्ट्रपती पदावर असणाऱ्या व्ही व्ही गिरीनं राजीनामा देऊन दिला. त्यांना इलेक्शन्स लढवायचे होते. मग राष्ट्रपती कोण बनणार, तर मग अशा वेळेस चीफ जस्टिस ऑफ इंडिया या व्यक्तीला ती अपॉर्च्युनिटी मिळत असते पॉलिटिकली. आणि तेव्हा कोण होते, मोहम्मद हिदायतुल्ला. ते कोण होते, मोहम्मद हिदायतुल्ला. हे भारताचे काय होते विद्यार्थी मित्रांनो, त्या कालखंडामध्ये राष्ट्रपती होते. येतं लक्षामध्ये. सो त्यांना राष्ट्रपती बनण्याचा, हे त्यावेळेस चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, त्यांना भारताचे राष्ट्रपती होण्याचा काय मिळाला, बहुमान मिळाला. मी की ही अशी एक पर्सनॅलिटी आहे मोहम्मद हिदायतुल्ला, हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया पण राहिलेले आहे, राष्ट्रपती पण राहिलेले आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये उपराष्ट्रपती पण राहिलेले आहे. सो तीनही पदावर स्वतःचा शिक्कामोर्तब करणारी ही एक अद्वितीय पर्सनॅलिटी होते. कोण, मोहम्मद हिदायतुल्ला. एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा, हा एक पॉलिटिकल पॉईंट होता इथं महत्त्वाचा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की हा जो नीलम संजीव रेड्डी होता यानं सभापती पदाचा राजीनामा दिला आणि तो काय झाला, इलेक्शनमध्ये पडला. त्याचा हा पराभव त्याला लय जिवारी लागला. परत तो गेला तिकडं आणि परत तो लोकसभा सभापती बनला. 1977ला सेम गोष्ट घडली. 1977ला त्यावेळेसचा जो आहे म्हणजे त्याचं नाव हे राहिलेलं आहे, राष्ट्रपती जो होता त्या कालखंडामधला फखरुद्दीन अली अहमद. 1977मध्ये फखरुद्दीन अली अहमद हे भारताचे काय होते, 74 to 77 पर्यंत राष्ट्रपती होते. त्यांचा अकाली मृत्यू झाला, ऑफिसमध्ये असताना मृत्यू, झाकीर हुसेन सारखा. सो त्यांचाही मृत्यू झाला. मग हे पद रिकामं झालं. परत एकदा काँग्रेसमधल्या जुन्या नेत्यांनी नीलम संजीव रेड्डीला म्हणे की ये आणि तू काय बन, भारताचा राष्ट्रपती बन. नीलम संजीव रेड्डी म्हणे भाऊ आता मी येत नाही म्हणे तिकडं, तुम्ही तिकडे नेऊन मला काय करता म्हणे, निवडणुकीत पाडता म्हणे. पहिली इंदिरा गांधीला जाऊन विचारा तिचा कुठला उमेदवार आहे का. मग त्यावेळेस मात्र इंदिरा गांधीने नरम घेतलं, किंवा तेव्हा इंदिरा गांधीची चालती पण नव्हती म्हणा. आणि सगळ्यांनी, इंदिरा गांधीचे म्हणणं होतं की मी विरोधी उमेदवार देणार नाही. आणि जुन्या लोकांची सत्ता होती त्या कालखंडात 77मध्ये, ते तर सत्तेत आलेले होते. म्हणजे ज्यांना जनता पार्टी म्हणतो, इंदिरा गांधी पडली होती आणीबाणी लावल्यामुळं. म्हणून नीलम संजीव रेड्डी भारताच्या इतिहासातले असे एकमेव राष्ट्रपती आहे जे बिनविरोध निवडून आले. हे जे बारीक बारीक पॉईंट आहे ना, हे नाही मिळत पुस्तकामध्ये. हे उचलण्याचा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये छान मार्क मिळतात. नीलम संजीव रेड्डी 77 ते 82 जोपर्यंत गॅनी झेल सिंग येत नाही तोपर्यंत काय राहिलेले आहे, त्या ठिकाणी राष्ट्रपती पदावर राहिलेले आहे, लक्षात ठेवा. आणि ते बिनविरोध होते नीलम संजीव रेड्डी, जे लोकसभा सभेचे सभापती त्या ठिकाणी राहिलेलं व्यक्तिमत्व आहे. आता इंदिरा गांधीचा माणूस निवडून आला. तुम्ही म्हणाल मधातली एवढी भयानक बाई कोण दिसते आहे, तर ती व्ही गिरीची बायको होती. ती जास्तच खुश झाली, म्हणजे नवरा निवडून आणला, ह्या बाईंना नवरा निवडून आणला असं म्हणते ती, म्हणजे तुझ्यामुळं नवरा निवडून आला माझा, सो असं म्हणते आहे. जसा व्ही गिरी माणूस निवडून आला कोणाचा, इंदिरा गांधीचा. इंदिरा गांधीनं धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली. इंदिरा गांधी जशी अपेक्षाही नव्हती म्हणजे लोकांना, तशी आता इंदिरा गांधी बनलेली होती. म्हणजे आता इंदिरा गांधी मात्र आता कोणाचं ऐकायला तयार नव्हती. आणि हे विरोधी पार्टीतल्या लोकांना ते आता गिनत पण नव्हती. तेव्हा तोपर्यंत काँग्रेसमध्ये 2 गट पडलेले होते, लक्षात ठेवा. काँग्रेसमध्ये त्या कालखंडात 2 गट पडलेले होते. 1969ला काँग्रेसमध्ये फूट पडली. म्हणजे हा विजय झाल्यानंतर इंदिरा गांधीला काँग्रेस पार्टीमधून हाकलून दिलं. कोणी हाकलून दिलं? एस निजलिंगप्पा. याला आधुनिक कर्नाटकाचे जनक पण म्हणतात बरं का. एस निजलिंगप्पा हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. यांनी इंदिरा गांधीला काँग्रेस पक्षातून हाकलून दिलं. का तर पार्टीचे आदेश मान्य करत नाही. हा पण काय होता, सिंडिकेटचा एक मेंबर होता. तेव्हा काँग्रेसमध्ये 1969ला फूट पडली. काँग्रेसमध्ये 1969ला 2 गट पडले. एक म्हणजे सिंडिकेट काँग्रेस, सिंडिकेट काँग्रेस, ज्यामध्ये काय होते, जुने लोक होते. आणि दुसरी होती रिक्विजिनिस्ट काँग्रेस म्हणतात त्याला. ही कोणाची होती? इंदिरा गांधीची होती. नंतर याचंच नाव बदललं. सिंडिकेट काँग्रेसला काँग्रेस ओ पण म्हटलं गेलेलं आहे, ऑर्गनायझेशन काँग्रेस. आणि ह्या रिक्विजिनिस्ट काँग्रेसला त्या कालखंडात काँग्रेस आय पण म्हणण्यात आलं. काँग्रेस आय म्हणजे इंदिरा काँग्रेस. नंतर याचा सुपडा साफ झाला आणि एकच काँग्रेस शिल्लक राहिली, ती म्हणजे इंदिरा काँग्रेस. म्हणून लोक म्हणायचे की इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा, किंवा इंदिरा इज काँग्रेस, काँग्रेस इज इंदिरा. मग ह्याचंच काय झालेलं आहे, नंतर दबदबा वाढलेला आहे. ह्या लोकांचा नंतर सुपडा साफ झाला. पण परत हे एकदम उगवले बरं का, कधी 1977मध्ये परत ह्यांना स्कोप मिळाला. का? इंदिरा गांधीची पब्लिसिटी कमी झाली होती म्हणून. सो त्याबद्दल आपण वेगळं डिस्कस करणार आहोत. आता ह्या दोघांमध्ये म्हणजे जर हे झाले, तुम्ही जर विचारले ह्या दोघांमध्ये काय विवाद होते, तर विवाद त्या ठिकाणी सत्तेसाठीच होते. ह्यांना वाटत होतं जुन्या लोकांना नेहरू नंतर आमची सत्ता यायला पाहिजे होती, आम्ही एवढं काँग्रेससाठी केलेलं आहे. आणि इथं नेहरू गेला, नेहरूंची पोरगी सत्तेत आली, ती सर्व राज्यकारभार पाहते. म्हणून सत्तेत येणं हीच यांची एक आयडिओलॉजी होती, दोनही गटांची, रिक्विजिनिस्टवाल्यांची पण आणि सिंडिकेटवाल्यांची पण. यांच्यामध्ये पण आयडिओलॉजिकल डिफरन्सेस पण होते, जे तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारत नाही सत्तेसाठी या दोघात भांडणं होते म्हणून. सो आयडिओलॉजिकल डिफरन्सेस काय होते तर लक्षात ठेवा. ही जी सिंडिकेट काँग्रेस होती ना, ही थोडीशी राईटिस्ट होती, राईटिस्ट. आणि ही जी इंदिरा काँग्रेस होती ही जरा लेफ्टिस्ट होती. ही जरा काय होती, लेफ्टिस्ट. राईटिस्ट आणि लेफ्टिस्टमध्ये मेजर डिफरन्स काय असतो की इंदिरा गांधीने त्या कालखंडामध्ये लेफ्टिस्ट पॉलिसी राबवायला सुरुवात केली. इंदिरा गांधीला पॉप्युलरिस्ट पॉलिसी पण म्हणतात.
इंदिरा गांधींनी नेहमी इथून पुढे काय केलेलं आहे, पॉप्युलरिस्ट पॉलिसी आणि सामान्य लोकांची बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न केला. आणि नेहमी इथून पुढे जेवढे भांडणं होतील त्यात इंदिरा गांधींनी स्पष्ट केलं की मला सामान्य माणसाला प्रायोरिटी द्यायची आहे. तिनं जो 6 कलमी कार्यक्रम वगैरे 10 कलमी कार्यक्रम वगैरे जे राबवले होते ते सर्व सामान्य जनतेसाठी होते. इथून पुढचे जेवढे निर्णय इंदिरा गांधीचे होते ते सामान्य जनतेचे होते. म्हणजे सोशलिझम जो होता नेहरूचा, असं म्हणू शकता तुम्ही, सोशलिझम लेफ्टिस्ट म्हणजे सोशलिस्टिक पॉलिसी ज्या आहे, ह्या ज्या सोशलिस्टिक पॉलिसी आहे हिला इंदिरा गांधींनी उचलून धरलं. नंतर गांधींनी 1971च्या इलेक्शनमध्ये गरिबी हटावचा नारा दिला, तो याच आयडियॉलॉजीचा भाग आहे. यांची आयडियॉलॉजी सामान्य माणसांची बाजू उचलून धरणारी होती. या लोकांची ही जी होती आयडियॉलॉजी, ही एक तर काय होती की जे जुने लोक आहे, म्हातारे लोक आहे, त्यांच्या आयडियॉलॉजीला मॅच होणारी होती, म्हणजे सनातनी होती थोडीशी, आणि श्रीमंतांची बाजू उचलून धरणारी होती. जे जुने जमीनदार, त्याच्यानंतर राजे रजवाडे, हे जे लोक आहेत यांची बाजू उचलून धरणारी होती, ज्याला आपण रायटिस्ट म्हणतो. येतं लक्षामध्ये, ज्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी रायटिस्ट म्हणतो. यांची आयडियॉलॉजी काय होती, रायटिस्ट होती. आता आयडियॉलॉजीचा कसा फरक पडतो ते मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, आता इंदिरा गांधींनी त्या कालखंडामध्ये तुम्ही पाहू शकता, इंदिरा गांधींनी, हे तर गोलकनाथ केस आपण डिस्कस केलेलीच आहे. हां, थोडंसं मी तुम्हाला पार्टीजबद्दल पण सांगतो जे एक्झाममध्ये विचारल्या जातात. पहा, इंदिरा गांधी म्हणजे 1967 पासून काँग्रेसचं काय झालं, अधपतन सुरू झालं. 1967 पासून काँग्रेसचं काय झालेलं आहे, अधपतन सुरू झालेलं आहे. केंद्रात पण त्याला 283 जागा मिळाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये. आणि इथं पण म्हणजे जेव्हा राज्यांच्या निवडणुका झाल्या तेव्हा राज्यांच्या निवडणुकामध्ये पण म्हणजे तुम्हाला काँग्रेसला अपयश येताना दिसते आणि स्थानिक पार्टी सत्तेत येताना तुम्हाला दिसतात. इकडे साऊथमध्ये पहा, तमिळनाडू राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता गेली, तिथं DMKची सत्ता आली, द्रविड मुनेत्र कझगम, येथे लक्षात अण्णादुरईचा पक्ष होता. केरळामध्ये CPM आणि CPI असे जे 2 पक्ष होते, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, त्यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर इकडं ओरिसामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगड आधी मध्य प्रदेशमध्ये इन्क्लूड होता आणि झारखंड आधी बिहारमध्ये इन्क्लूड होता. त्यानंतर पश्चिम बंगाल, UP, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, हे जे वेगवेगळे भाग आहे, इकडं आसाम दिसते तुम्हाला, त्यानंतर इकडं नागालँड तुम्हाला दिसते. अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक सरकार सत्तेत येताना दिसतात. सो काँग्रेसची पिछेहाट तुम्हाला होताना पाहायला मिळते आहे. येतं लक्षात, हे जे स्थानिक पक्ष होते हे काय करायला लागले आता केंद्राच्या राजकारणात भूमिका. म्हणजे तुम्हाला विचारलं काँग्रेसचा उतरती कळा कधीपासून लागली, तर 1967च्या इलेक्शन नंतर काँग्रेसला उतरती कळा लागल्याचं तुम्हाला दिसते आहे. परीक्षेमध्ये कधी कधी काय करतात, तुम्हाला वेगवेगळ्या पक्षाचे सिम्बॉल विचारतात. तर त्यामध्ये मी तुम्हाला मेन्सचे जेव्हा आपलं सुरू होईल म्हणजे कोर्स, त्यामध्ये तर वेगवेगळ्या पक्षाचे सिम्बॉल तर तुम्हाला डिटेलमध्ये घेणार आहे. त्याच्यात पण डिटेलमध्ये जाऊन हिस्ट्री पाहणार आहोत. असं समजा आजचं लेक्चर जरी तुम्हाला डीप वाटलं तरी वरवरच आहे बरं का, आणखी खूप डीपमध्ये गेलेलं नाही आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला बोलावं लागणार आहे जेव्हा तुम्ही मेन्समध्ये उतरता तेव्हा. सो इथं तुम्हाला काँग्रेस पहा, काँग्रेसचं जे पहिलं जे पक्षाचं सिम्बॉल असायचं ते बैलाची जोडी असायचं. येतं लक्षात. त्याच्यानंतर हे बनलेलं आहे गाय आणि त्याचं वासरू, हे इलेक्शन सिम्बॉल बनलेलं आहे. लोक पण ह्या गाय आणि वासराला काय म्हणायचे, ही गाय म्हणजे कोण आहे, इंदिरा गांधी, वासरू म्हणजे कोण आहे, संजय गांधी. येतं लक्षात, गाय आणि वासरू होतं म्हणजे, म्हणून इंदिरा गांधीने हेही सिम्बॉल बदलवलं. आणि जे सध्याचं सिम्बॉल आहे काँग्रेस पार्टीचं ते म्हणजे पंजा तुम्हाला येताना दिसते. तसं आताची जे BJP आधी त्याला जनसंघ म्हणायचे, त्याचं दिवा हे काय होतं, सिम्बॉल होतं. नंतर शेतकरी नांगर घेऊन जाताना हे सिम्बॉल बनलं. आणि आताचा जो BJP आहे त्याचं तुम्हाला सिम्बॉल कोण दिसते आहे, कमळ हे दिसते आहे. म्हणजे त्यानंतर आणखी मेजर पार्ट्या होत्या, महत्त्वाचे पक्ष होते भारतामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पक्ष दिसतात. एक म्हणजे CPM मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि दुसरं म्हणजे CPI. परीक्षेमध्ये नेहमी विचारतात तुम्हाला, हे 2 सिम्बॉल कन्फ्यूज होतात. पहा, जर तुम्हाला विळा आणि मक्याचं कणीस दिसलं म्हणजे हे कोणाशी रिलेटेड आहे, शेतकऱ्यांशी, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. ॲक्च्युली सुरुवातीला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच होती, पण ही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जी आहे, जी सत्तेत होती, त्यातल्याच काही लोकांना ह्या कम्युनिस्ट पार्टीचे पॉलिसीज बिलकुल मान्य नव्हत्या. का? कारण ही कम्युनिस्ट पार्टी होती विरोधी पक्षामध्ये, पण मदत नेहमी नेहरूची करायची. कारण नेहरू रशियाला मानायचा आणि कम्युनिस्ट पार्टीवाले पण रशियाला मानायचे. नेहरूच्या पॉलिसी पण रशियन पॉलिसी होत्या, नेहरूच्या पॉलिसी रशियाकडे झुकणाऱ्या होत्या. म्हणून ही कम्युनिस्ट पार्टी आणि जवाहरलाल नेहरू यांचं आतून साठं लोटं होतं. हे काही लोकांना मान्य नव्हतं, स्पेशली जो तरुण वर्ग आहे. आणि त्यानंतर काय झालं, भारतावर चीनचं आक्रमण झालं. चीन होता कम्युनिस्ट कंट्री, त्यामुळं असं म्हणतात बरं का की चीनला पाठिंबा द्यायचा की नाही, या कारणावरून CPI आणि याच्यामध्ये नवीन जो फ्रॅगमेंट होता त्याच्यामधला, याच्यामध्ये भांडणं झाले. काही लोकांचं म्हणणं होतं CPI मधल्या चीनला पाठिंबा दिला पाहिजे आणि काही कम्युनिस्टांचं म्हणणं होतं चीनला पाठिंबा देऊ नये, तो भारताच्या विरुद्ध आहे.
म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या फेवरमध्ये ते होते. जे जुने लोक होते जवाहरलाल नेहरूंच्या फेवरमध्ये होते, चीनला विरोध करायचा. आणि जे नवा फ्रॅगमेंट सेक्शन होता तो चीनच्या पाठिंबा म्हणजे चीनच्या ह्याच्यात होता की नाही, चीन काय आहे, कम्युनिस्ट आहे, त्याला विरोध नाही केला पाहिजे, उलट कॉपरेट केलं पाहिजे, देशाला कम्युनिस्ट बनवलं पाहिजे. सो या आयडियॉलॉजीवरून 1962च्या युद्धानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये वाद झाला आणि त्याच्यामधून एक नवीन पक्ष बाहेर पडला ज्याला कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी म्हणतात. काही लोक ह्या गोष्टीला विरोध पण करतात की चीनला सपोर्ट. बघा चीनसारखं इथे एक स्टार पण दिसतोय तुम्हाला, याचं लक्षात. सो याच्यामध्ये एक विळा आणि हॅमर दिसतो. हॅमर म्हणजे कोणासाठी, मजुरांसाठी, विळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी. सो काही लोक याला विरोध करतात, म्हणतात हे चुकीची आमची पब्लिसिटी केली की आम्हाला चीनला पाठिंबा द्यायचा आहे म्हणून वेगळा पक्ष काढला. ॲक्च्युली आमचा विरोध कोणाला होता, कम्युनिस्टांना विरोध होता जे नेहरूला पाठिंबा देतात. नेहरूला विरोध करण्याऐवजी पाठिंबा देतात. आम्हाला नेहरूला पाठिंबा देण्याची पॉलिसी आवडली नाही म्हणून आम्ही आयडिओलॉजिकली बाहेर निघून हा पक्ष स्थापन केला. नंतर भारतामध्ये CPIचा दबदबा कमी झाला आणि CPMचा दबदबा वाढला. याच्या लक्षामध्ये. सो CPI आणि CPM त्या दोघांचे सिम्बॉल. आणखी एक पक्ष होता स्वतंत्र पक्ष, विरोधी पक्षांमध्ये हा प्रमुख पक्ष होता. नंतर तो मर्ज झाला भारतीय लोकदलमध्ये. त्याचे सर्वेसर्वा कोण होते, चक्रवर्ती राजगोपालाचारी, जे एका काळात नेहरूंचे सहकारी होते. पण नेहरूंचा वाढणारा दबदबा त्यालाही खपला नाही. जसा JB कृपलानीला नाही पटला तसा चक्रवर्ती राजगोपालाचारीला ही गोष्ट नाही पटली. म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारींना नवीन पक्ष स्थापन केला ज्याचं नाव काय होतं, स्वतंत्र पार्टी. NG रंगा हे जे होते हे कम्युनिस्ट लीडर होते, हे पण ह्या पक्षाचे मेंबर होते स्वतंत्र पार्टीचे. त्या दोघांनी मिळून ही पार्टी स्थापन केली होती. त्यांचं सिम्बॉल होतं स्टार. येतं लक्षात. हे काही महत्त्वाचे सिम्बॉल आहेत. पुढे जाऊया. आता इंदिरा गांधीची जसं जसं पब्लिसिटी वाढत गेली आणि इंदिरा गांधीला कळालं की नाही आता आपण काय आहे, प्रबळ हे आहे आणि तिच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या प्रो पीपल होत्या, त्यासाठी तिने अतिशय एक महत्त्वाचा निर्णय घेतला जो इकॉनॉमिक्समध्ये महत्त्वाचा आहे. तो म्हणजे काय, इथं 20 जुलै दिलेला आहे. ॲक्च्युली हे 20 जुलै नाही, 19 जुलै. 19 जुलै 1969ला तिनं 14 बँकांचं, लक्षात ठेवा किती बँकांचं, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. आधी या 14 बँका प्रायव्हेट मालकीच्या होत्या आणि फक्त श्रीमंतांना, जमीनदारांना आणि जहागीरदारांनाच लोन द्यायच्या, उद्योजकांनाच लोन द्यायच्या. सामान्य शेतकऱ्यांना लोन मिळायचं नाही, बँकात उभं पण नाही करायचे. म्हणून या बँकांचं इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण केलं आणि भांडवलाची गरज ही श्रीमंतांना नसून, मोठ्या उद्योजकांना नसून सामान्य माणसाला आहे. आणि ह्या 14ही बँका आता इथून पुढं नॅशनलायझेशन म्हणजे देशाच्या मालकीच्या असणार आणि सामान्य जे गरीब लोक आहे त्यांना, शेतकरी आहे, मजूर आहे, अशा लोकांना कर्ज देणार. ज्या बँकांचं भांडवल हे 50 कोटीच्या वर होतं, ज्या बँकांचं भांडवल 50 कोटींच्या वर होतं, अशा बँका 14 राष्ट्रीयकृत करण्यात आल्या. म्हणजे सरकारने विकत घेतल्या. बिचारांना त्यांना त्यांचा वाटाही दिला नाही जेवढा मिळायला पाहिजे. म्हणून हे कुठे गेले, सुप्रीम कोर्टात. आणि तेव्हा सुप्रीम कोर्टावर दबदबा कोणाचा होता, हिच्या विरोधातल्या सिंडिकेटवाल्या लोकांचा होता. कारण याच्या आधी जो सुबाराव होता त्याला सिंडिकेटवाल्यांचाच पाठिंबा होता, म्हणून तो राष्ट्रपती पदासाठी उभा राहिला होता ना. सो कोर्ट आणि सिंडिकेटवाले यांच्यामध्ये साटलोटं होतं. म्हणून कोर्टाने नॅशनलायझेशन इनव्हॅलिड ठरवलं. पण इंदिरा गांधी ऐकत होती का, तुम्हाला काय म्हणजे तुम्ही इनव्हॅलिड जरी ठरवलं, मी म्हणतो ना ती पूर्व दिशा. सो इंदिरा गांधींना बिलकुल ऐकलं नाही, इनव्हॅलिड म्हणे. त्याच्यानंतर त्याला पहिले हाकलून दिलं. कोणाला, त्या मोरारजी भाई देसाईला उपपंतप्रधान पदावरून पण त्याला हाकलून दिलं आणि फायनान्स मिनिस्टर पदावरून पण हाकलून दिलं. आणि त्यानं विरोध केला तर इंदिरा गांधीनं जुमानलं का, नाही. सो इंदिरा गांधीनं इतिहासात घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे की 14 बँकांचं राष्ट्रीयकरण बाईंनी करून टाकलं डायरेक्ट. त्याच्याहून मोठा निर्णय आणखी एक घेतला ज्यामुळे सिंडिकेट आणखी नाराज झाली. येतं लक्षात. ते म्हणजे काय, प्रिव्ही पर्स ॲक्ट. यासाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये तिनं 26वी घटनादुरुस्ती केली. प्रिव्ही पर्स ॲक्ट म्हणजे काय, सो आधी जे जमीनदार होते किंवा आधीचे जे संस्थानिक होते, ज्यांचे संस्थानं भारताचा भाग बनले, सो त्यांना तनखे, वेतन, पेन्शन दिल्या जायचे. रगड पेन्शन सरकार त्यांना द्यायचं. तर इंदिरा गांधीला म्हणायचं होतं की हे तनखे मी आजपासून काय करते, बंद करते. कोणत्याही जमीनदाराला, कोणत्याही राजाला सरकारकडून तनखे मिळणार नाही, प्रिव्ही पर्स बंद. याही निर्णयाच्या विरुद्ध आता हे जे जमीनदार, श्रीमंत, बँकवाले, त्याच्यानंतर बिझनेसमॅन, ह्या सगळ्यांच्या पाठीशी सिंडिकेटवाले होते. कारण यांची आयडिओलॉजी राईटिस्ट होती ना, आणि इंदिरा गांधी सामान्य माणसाच्या पाठीशी होती. येत्या लक्षामध्ये. त्याच्यामुळं हे लोक नेहमी कोणाचा साथ द्यायचे, ह्या राजा रजवाड्यांचा. याच्याही विरुद्ध मोरारजी देसाई कुठं गेला, सुप्रीम कोर्टात. आणि सुप्रीम कोर्टाने ह्या दोन्ही गोष्टी इनव्हॅलिड ठरवल्या, 14 बँकांचं नॅशनलायझेशन आणि ही प्रिव्ही पर्स ॲक्ट. म्हणजे हे जे तनखे बंद केलेले आहे ह्या कायद्याला विरोध केला. पण इंदिरा गांधीनं तो जुमानला का, बिलकुल नाही. कोणी विरोध करो, माझी सरकार आहे. आणि त्यात 1971ला जेव्हा इलेक्शन झाले तेव्हा त्याच्यामध्ये दणदणीत विजय कोणाचा झालेला आहे, इंदिरा गांधीचा. सिंडिकेटच्या फक्त 16 सीट निवडून आल्या. इंदिरा गांधीच्या 350 पेक्षा जास्त सीट निवडून आल्या. 352 सीट निवडून आल्या इंदिरा गांधीच्या. सिंडिकेटवाल्याच्या फक्त 16 सीट निवडून आल्या.
त्याच्यामुळं इंदिरा गांधी नंतर तर काय बनलेली आहे, म्हणजे हा काय होता, इंदिरा गांधीच्या जीवनातला पीक टाईम होता. सो लोअर याच्यापासून 1966 1971 5 वर्षात बाईनं सगळं काही बदललं. आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत त्या बांगलादेश वॉरमध्ये ते इंदिरा गांधीनं जे करून दाखवलं, त्याच विरोधी पार्टीत, जे विरोधी पार्टीत बसणारे लोक तिला गुंगी गुडिया म्हणायचे, त्याच विरोधी पार्टीत बसणारे अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधीला काय म्हटलेले आहेत त्या ठिकाणी, सो रौद्र रूप धारण केलेली दुर्गा, दुर्गेची प्रतिमा किंवा उपमा कोणाला दिलेली आहे, इंदिरा गांधीला दिलेली आहे. त्यानंतर इंदिरा गांधी एकदम म्हणावं लागेल आपल्याला सैराट कारभार झाला इंदिरा गांधीचा. आणि नंतर जो गोलकनाथचा होता बदला, तोही इंदिरा गांधीने घेतलेला आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा, जेणेकरून मला नेक्स्ट जो पार्ट आहे तो लवकरात लवकर तुमच्यासाठी आणता येईल. असेच इंटरेस्टिंग मुद्दे घेऊन आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.